नमस्कार. आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे सर्वांना आणि ज्या लेखकांना बघण्यासाठी आपण उत्सुक आहोत त्या डॉक्टर अंजली जोशी आणि उमा कुलकर्णी इथं आलेले आहेत. मी अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांना घेऊन यावं. व्यासपीठावरील आदरणीय उमा कुलकर्णी आणि डॉक्टर अंजली जोशी आणि आपण सर्व रसिक वाचक आपल्या सर्वांचे मी अक्षरधाराच्या वतीने स्वागत करते. अक्षरधारा राजहंस प्रकाशन आणि माणके हिअरिंग सर्व्हिसेस आयोजित यंदाचं हे 600वे प्रदर्शन अक्षरधारा बुक गॅलरी इथं भरलेलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन भुरा या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक शरद बाविस्कर यांच्या हस्ते 5 नोव्हेंबर रोजी झालं. वीणा गवाणकर यांनी त्यांची मुलाखत घेतलेली होती, त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर 19 नोव्हेंबरला वीणा गवाणकर लिखित किमयागार कारवर हे त्यांनी मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक, त्याचा लोकार्पण सोहळा झाला आणि त्या दिवशी माधुरी पुरंदरे आणि वीणा गवाणकर यांनी मुलांशी मनमुराद संवाद साधला. मुलांनी त्यांना प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं त्या दोघींनी दिली. खूप छान कार्यक्रम तोही झाला आणि आजचा हा शेवटचा पण गोड कार्यक्रम आहे की मी अल्बर्ट एलिस, गुरु विवेकी भला, अल्बर्ट एलिस विचारदर्शन, सायक्रोस्कोप अशा अनेक गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका डॉक्टर अंजली जोशी यांच्याशी सुप्रसिद्ध अनुवादक उमा कुलकर्णी या संवाद साधणार आहेत. अक्षरधारा म्हणजे आता हे जे 600वे प्रदर्शन आहे, पण अक्षरधाराच्या 25व्या प्रदर्शनाला शांताबाई शेळके आल्या होत्या आणि त्यांनी यांना सांगितलं की रमेश, तू फक्त प्रदर्शनं भरवू नको, त्याबरोबर साहित्यिक कार्यक्रम कर की जेणेकरून वाचकांना लेखकाला भेटल्याचा आनंद होईल. आणि तेव्हापासून आज 600व्या प्रदर्शनापर्यंत हा आमचा उपक्रम सुरू आहे आणि आपण सर्व वाचक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहे. त्यामुळंच अक्षरधारा ही वाटचाल करू शकलेली आहे. ही सर्व पुस्तकं ह्या कार्यक्रमानंतर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अंजली जोशी यांची आणि उमा कुलकर्णी यांची. तुम्हाला त्याच्यावर स्वाक्षरीही मिळेल. तर मी अधिक न वेळ घेता पुढील सूत्र उमा कुलकर्णी यांच्याकडे देते. तत्पूर्वी अक्षरधाराच्या प्रथेप्रमाणे आपण ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. डॉक्टर अंजली जोशी, आता मीच करते स्वागत. उमा कुलकर्णी. नमस्कार. अक्षरधाराच्या या 600व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक छान संधी मिळते आहे अंजली जोशी, डॉक्टर अंजली जोशी यांची मुलाखत घ्यायची. तर सुरुवातीलाच एक खुलासा करून टाकते की मी काय तिला अहो अंजली जोशी, अंजली ताई असं काय म्हणणार नाही आहे. मी अंजली असंच म्हणणार आहे. त्याचं कारण पण तुमच्या लक्षात येईल, कारण आपण गप्पा मारणार आहोत. गप्पाला एक सहजपणा आवश्यक आहे. तर अंजली म्हणजे मी लगेच विषयाला सुरुवात करते. अंजलीची आणि माझी ओळख कशी झाली अशी खूप जणांना एक प्रश्न पडतो आहे की तो अनुवादिका
आणि त्या सायकॉलॉजीमधल्या आणि तुमची ओळख झाली कशी. तर सुमारे 2004 किंवा 5 साल असेल. तर मला एक दिवस एक टपाल आलं, तेव्हा पत्रांचं खूप होतं आणि त्यामध्ये जाडजूड टपाल होतं ते. तर त्याच्यामध्ये नुकताच प्रकाशित झालेलं S.L. भैरप्पांचं आत्मचरित्र जे आहे त्याच्यावर अंजलीनी एक सुरेख हस्ताक्षरामध्ये त्या आत्मचरित्राचं विश्लेषण करणारा असा एक लेख लिहिलेला होता. तो तिने मला पाठवला. तो पाठवल्यावर मी इमिजिएट तिच्याशी फोनवर बोलले आणि ती आमच्या ओळखीची सुरुवात झाली. तर मला सुरुवातीलाच तिला असा प्रश्न विचारायचा आहे की त्या काळामध्ये तिने खूप ललित कलाकृतींच्यावर असे लेख लिहिलेले होते. त्यातला एक मी सांगितलं, नंतर भैरप्पांच्यासुद्धा काठ या कादंबरीवर तिने लिहिलेलं होतं. ह्या तरी 2 ठीक आहे, पण त्याशिवाय तिने शाळावर लिहिलेलं होतं, वकिलांच्या शाळा कादंबरीवर, किंवा दुसरं म्हणजे मला वाटतं ते एका कवितेवर तू लिहिलेलं होतंस. अशा पद्धतीचे ते सुटे लेख होते तिचे. तर मला तिला विचारायचं आहे की ती कदाचित माझ्या समजुतीप्रमाणे ती तिच्या लेखनाची सुरुवात आहे. तर त्या सुरुवातीच्या लेखाविषयी तिने सुरुवातीला सांगावं. उमाताई, तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माझं मनापासून अभिवादन. आज या व्यासपीठावर मी उपस्थित आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे. कारण पहिलं कारण म्हणजे आपल्यासारखे पुस्तकप्रेमी रसिक इथे आलेले आहेत आणि असे रसिक लेखकांना नेहमी समृद्ध करणारे असतात. आणि दुसरं कारण म्हणजे उमाताई, त्या आत्ता म्हणाल्या तसं की त्यांच्याशी माझा जुना ऋणानुबंध आहे. त्यांनी आत्ता जे सांगितलं की पहिल्या लेखापासून ओळख झाली आणि ती पुढे आत्तापर्यंत अजून कंटिन्यू आहे, तर त्यांनी माझा सगळा लेखन प्रवास पाहिलेला आहे आणि नुसता बघितलाच नाही आहे, तर त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिकासुद्धा बजावलेली आहे. हॅलो. आणि उमाताई माझ्यापेक्षा सगळ्याच दृष्टीने ज्येष्ठ आहेत. म्हणजे साहित्यापासून ते अनुभवापर्यंत सगळ्याच दृष्टीने त्या ज्येष्ठ आहेत. आणि उमाताईंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी आज माझी मुलाखत घेणं हा मी माझा सन्मान समजते. आणि असा सन्मान मला प्राप्त करून दिल्याबद्दल उमाताई तुमचे खूप आभार. आता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हो, मी ते येणार आहे त्या प्रश्नाच्या उत्तराकडे. पण पहिल्यांदी म्हणजे खरंच मला खूप छान वाटतं आहे की तुम्हाला सर्व माहिती आहे, म्हणजे अगदी सुरुवातीपासूनचा माझा प्रवास कसा झाला आहे. आणि उमाताई म्हणाल्या ते अगदी बरोबर आहे की सुरुवातीचा जो माझा लेखन काळ होता त्याच्यामध्ये हे जे समीक्षात्मक लिखाण आहे ते मी करत होते. तर तुम्ही म्हणालात की ते कसं तू करत होतीस, तर त्याचं उत्तर असं आहे की मी तेव्हा खूप वाचत होते आणि ज्या मी प्रकारच्या समीक्षा केल्या आहेत म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते त्या मानसशास्त्रीय समीक्षा आहेत. तर तेव्हा असं होतं की मी जेव्हा चांगल्या कलाकृती, चांगल्या साहित्यकृती वाचत होते, तर मला त्या पुस्तकांचं परीक्षण वाचण्यात किंवा त्यांच्या समीक्षा वाचण्यामध्ये पण खूप इंटरेस्ट होता, म्हणजे अजूनही आहे. तर ज्या समीक्षा केल्या जातात एखाद्या साहित्यकृतीच्या, त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात की उदाहरणार्थ काही समीक्षा असतात त्या असतात संरचनावादी, काही असतात मार्क्सवादी, काही नवसमीक्षा, किंवा काही भाषाशास्त्राच्या दृष्टीने केलेल्या असतात किंवा ज्याला आपण शैली विज्ञान म्हणतो. तसा एक प्रकार आहे, तो आहे मानसशास्त्रीय समीक्षा. आणि माझं क्षेत्र मानसशास्त्राचं आहे, त्यामुळे ह्या प्रकारामध्ये मला खूप रस आहे, म्हणजे तेव्हाही होता आणि खूप रस होता. तर मी त्या दृष्टीने ज्या साहित्यकृतींच्या मानसशास्त्रीय समीक्षा केलेल्या आहेत तर त्या मी वाचत होते. तर मला एक असं लक्षात आलं की खरं तर मानसशास्त्रीय समीक्षा हा प्रकार कधी सुरू झाला, तर 1910मध्ये अर्नेस्ट जोन्स यांनी हॅम्लेट या नाटकाचं पहिलं परीक्षण केलं आणि ते परीक्षण त्यांनी मनोविश्लेषणाच्या आधारे केलं. आणि त्यानंतर मानसशास्त्रीय समीक्षा हा प्रकार सुरू झाला आणि तो रुजला. तर त्यानुसार सगळ्या मानसशास्त्रीय समीक्षा केल्या जातात. पण मी जेव्हा वाचत होते मानसशास्त्रीय समीक्षा, तेव्हा मला असं लक्षात आलं की ज्यांना आपण मानसशास्त्रीय समीक्षा म्हणतोय तर त्या खऱ्या तर मनोविश्लेषणवादी समीक्षा आहेत. तर मनोविश्लेषण म्हणजे काय,
तर मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये मनोविश्लेषण म्हणजे सायको ॲनालिसिस नावाचा एक प्रवाह आहे आणि तो सिग्मंड फ्रॉइड यांनी सुरू केलेला आहे. तर मी ज्या वाचत होते समीक्षा त्या सगळ्या मनोविश्लेषणवादी समीक्षा होत्या. तर इतकंच नाही तर इतकं समीकरण दृढ झालेलं आहे की मनोविश्लेषणवादी समीक्षा म्हणजेच मानसशास्त्रीय समीक्षा. म्हणजे इवन मी इतकं सांगेन की वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश आहे मराठीचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा मनोविश्लेषणवादी समीक्षा आणि कंसामध्ये मानसशास्त्रीय समीक्षा लिहिलं आहे. तर मी जेव्हा हे वाचलं किंवा हे जे मी वाचत होते तर मला असं वाटलं की हे समीकरण योग्य नाही आहे, कारण मानसशास्त्रीय समीक्षा हे खूप व्यापक आहे. मनोविश्लेषणवादी समीक्षा हा एक प्रकार आहे त्याच्यातला. तर आपण मानसशास्त्रीय समीक्षा मनोविश्लेषणवादी समीक्षेशी जखडून का घ्या, तो जास्त एक व्यापक असा प्रकार आहे. म्हणजे मानसशास्त्रामध्ये अनेक प्रवाह आहेत, फक्त मनोविश्लेषणवादी नाही आहे. त्याच्यामध्ये बोधात्मक मानसशास्त्र आहे, अस्तित्ववादी आहे, मानवतावादी आहे. मग हे पण सगळे प्रवाह समीक्षेमध्ये यायला पाहिजेत. त्याच्यामुळे आपण हा जास्त हे प्रवाह आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा त्यावेळेला माझा विचार होता आणि त्या दृष्टीने मी त्या समीक्षा लिहायला सुरुवात केली. तर मी ज्या सुरुवातीच्या समीक्षा केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला मनोविश्लेषणवादी समीक्षा मी केलेल्या नाही आहेत, तर मी त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय नवीन प्रवाह आणले आहेत. म्हणजे त्या दृष्टीने मी ते परीक्षण केलं आहे त्या साहित्यकृतीचं. कारण मला असं वाटलं की जास्त आपण व्यापक अर्थाने मानसशास्त्रीय समीक्षा घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या ज्या तुम्ही म्हणजे काही कादंबऱ्या, काही कविता अशा ज्या मी मानसशास्त्रीय समीक्षा केल्या, तर त्या जेव्हा समीक्षा मी केल्या तेव्हा हे तर वेगळे सगळे जे प्रवाह होते ते मी म्हटलं तसं मी ते आणण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटत होतं की फक्त मनोविश्लेषणवादी याच्याशी आपण अडकून पडू नये. आणि ह्या ज्या कादंबऱ्या होत्या किंवा ही जी वेगळ्या वेगळ्या साहित्यकृती आहेत त्याच्यात मानसिक किंवा मनोव्यापारांचं खूप चांगलं असं दर्शन त्याच्यामध्ये घडतं आहे. म्हणजे सखोल जे दर्शन घडतं मनोव्यापारांचं, तर त्या साहित्यकृती मला नेहमीच खूप म्हणजे अपील होतात. इथंच मला तुला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुझा अभ्यासाचा विषय मानसशास्त्र वगैरे, हो, पण साहित्याची तुझी बॅकग्राऊंड कुठली? म्हणजे तू चाफासारख्या कशावर लिहिलंस, शाळावर लिहिलंस, म्हणजे ह्या ललित कलाकृती आहेत, तर तुला साहित्याची बॅकग्राऊंड कुठली आहे? तुझे शिक्षण तुझं किंवा तुझी बॅकग्राऊंड काय साहित्याच्या दृष्टीने? नाही, मला असं वाटतं की साहित्याची बॅकग्राऊंड म्हणजे मी वाचक आहे. मला असं वाटतं की आधी प्रत्येक लेखकाला चांगलं वाचक असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते जे आपण वाचतो तर त्याचं जे आपल्याला त्याचे जे संस्कार होतात किंवा त्यातून जे आपलं भरणपोषण होतं किंवा विचारांचे जे संस्कार होतात तर ते आपण पुढे घेऊन जातो. तर तुम्ही असं म्हटलं की साहित्याची काही अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे का, तर तशी नाही आहे. आणि म्हणजे मी पण परंतु मला प्रचंड आवड आहे. आणि ग्रॅज्युएशनमध्ये माझं सेकंड इयरपर्यंत हे तीनही विषय होते, म्हणजे मानसशास्त्र, साहित्य आणि तत्त्वज्ञान, आणि तीनही विषय अतिशय आवडीचे होते. पण शेवटच्या वर्षी फक्त एकच स्पेशलायझेशनचा घ्यायला लागतो म्हणून मग मी मानसशास्त्र ठेवला. पण मी असं म्हणेन की त्याची आवड खूप होती आणि मी वाचत होते आणि त्या वाचनाने तुम्हाला कुठेतरी घडवलं जातं, तर ते हळूहळू घडवणं होत गेलं. या अंजलीच्या लेखांच्या विषयी मला एक थोडीशी अशी पुस्ती जोडायची आहे की ह्याच्यावर मला ज्या प्रतिक्रिया आल्या त्या मला इथं नोंदवायच्या आहेत. की एक जेव्हा हे लेख मी मराठीचे समीक्षक डॉक्टर द दी पुंडे, तर त्यांना मी पाठवलेल्या होत्या की असं एक अंजली जोशी नावाची मुलगी अशा पद्धतीची समीक्षा करते. तर तेव्हा त्यांनी पत्र लिहून, म्हणजे ते एरवी आमच्या ओळखीचे आहेत, पण त्यावेळेला त्यांनी पत्र लिहून कळवलेलं होतं की या पद्धतीची समीक्षा झाली पाहिजे, मराठी साहित्यामध्ये अशी होत नाही. आम्ही जेमतेम आदिबंधात्मक आणखीन मनोविश्लेषणात्मक इथेच अडकलेलो आहोत. त्यामुळे अशी समीक्षा आली तर मराठी साहित्यातला ती खूप पोषक आहे. ही एक पार्श्वभूमी आहे. आणि दुसरं एक मला सांगायला पाहिजे, ते सर्टिफिकेट चक्क डॉक्टर S.L. भैरप्पांच्याकडनं मिळालेलं आहे. हा जो लेख आहे याचा आम्ही कन्नड अनुवाद केला आणि कन्नड पुस्तक निघालेलं आहे मराठीच्या समीक्षेवर, भैरप्पांच्या मराठीच्या, आणि त्यामध्ये हा लेख समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे भैरप्पांनी तो लेख वाचलेला आहे. गेल्या काही म्हणजे करोनाच्या काळामध्ये कन्नडमधल्या अंचू म्हणजे काठ
या पुस्तकाचं कितवीतरी आवृत्ती निघाली, त्यांच्या निघत असतात बऱ्याच, त्यातली एक निघाली. आणि त्यावेळेला भैरप्पा म्हणजे बाकी सगळ्यांची काठवर भाषणं झाली. ऑनलाईन तो आहे कार्यक्रम, कन्नडमध्ये असल्यामुळे तुम्हाला उपयोग नाही. आणि त्याच्यात शेवटी भैरप्पा बोललेले आहेत. आणि भैरप्पाने त्यावेळेला सांगितलं असं की माझ्या साहित्यावर इथं कर्नाटकात फक्त साहित्यिक लोक बोलत आहेत आणि त्याची समीक्षा करत आहेत. तर मराठीमध्ये अशी एक समीक्षा अंजली जोशी नावाच्या मुलीने केलेली आहे. ती अमुक एका पुस्तकात आहे, ती जरूर वाचा. आता मला पुढचा प्रश्न असा एक विचारायचा आहे. बरं उमाताई, मला फक्त एक सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल, पण आदिबंधात्मक समीक्षा ही सुद्धा एक मनोविश्लेषणवादी समीक्षेचाच पुढचा प्रकार आहे. म्हणजे ती जे युंग यांनी जे आर्किटाईप्स आणले तर ते मनोविश्लेषणवादीच आहेत. तर म्हणजे हे आपल्याकडे आदिबंधात्मक समीक्षा खूप झालेली आहे किंवा मनोविश्लेषणवादी झालेली आहे, पण त्याच्या ही जी मला म्हणायची आहे, मला जी अभिप्रेत होती ती वेगळ्या प्रकारची मानसशास्त्रीय समीक्षा आहे. त्याच्या पुढचे तुझं जे लेख साप्ताहिक सकाळमध्ये येत होते, विवेकी पालकत्व, पण मला असं वाटतंय की पुढे त्याच्यानंतरचा तुझा सगळा प्रवास जो आहे तो REBT बरोबर झालेला आहे. तर मला वाटतंय तो आधी थोडासा REBT विषयी सांगून नंतर तू विवेकी पालकत्वासाठी लिहिलेल्या लेखांविषयी सांगितलंस तर जरा बरं पडेल. म्हणजे ते पुस्तक कसं वाचायचं हे जरा पुन्हा एकदा समोरच्यांना पण कळेल. बरं. तर उमाताई म्हणाल्या तसं सुरुवातीच्या काळामध्ये मी समीक्षात्मक लिखाण करत होते आणि त्याचबरोबर काही मानसशास्त्रीय लिखाणाला पण सुरुवात केली होती. तर त्यावेळेला विवेकी पालकत्व ही लेखमाला मी सुरू केली होती. पण तिथे येण्याच्या आधी REBT म्हणजे काय ते थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. REBT ह्याचा अर्थ ही एक सायकोथेरपी आहे, म्हणजे त्याला आपण मानसोपचारशास्त्र असं म्हणू शकतो. तर ते आहे, त्याचा फुल फॉर्म आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, म्हणजे REBT असं त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र. आणि हे जे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र आहेत त्याचे निर्माते आहेत अमेरिकेतले सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस. तर त्या डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी 1955 हे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र आहे त्याचा त्यांनी शोध लावला किंवा ते चालू केलं. तर आता ते काय सांगतं, REBT काय सांगतं ते थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्याला सर्वसाधारणपणे असं वाटत असतं की आपल्या ज्या भावना आहेत, म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या भावना, की आता समजा चिंता आहे, राग आहे, चिडचिड आहे, नैराश्य आहे, तर त्या का निर्माण होतात. तर आपल्याला असं वाटतं की बाह्य परिस्थितीत काहीतरी घडतं किंवा काहीतरी व्यक्ती बाह्य परिस्थितीतली काही बोलते किंवा काही करते आणि त्यामुळे या भावनांचं मुख्य कारण हे बाह्य परिस्थितीत काहीतरी घडत असतं आणि हे घडणं हे माझ्या भावनांचं मुख्य कारण आहे. तर REBT ह्याच्याबद्दल काय सांगते, तर REBT सांगते की आपल्या ज्या ह्या भावना आहेत, म्हणजे ह्या सगळ्याच म्हणजे चिंता, नैराश्य, ज्या भावना आहेत त्या भावनांचं मुख्य कारण हे बाह्य परिस्थिती नसून आपला त्या घटनांकडे किंवा त्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर आता अगदी एक साधं उदाहरण दिलं तर ते जास्त स्पष्ट होईल. असं होतं बघा की कधी कधी एखादा माणूस आपल्याला अजिबात आवडत नाही आणि आपण असं म्हणतो की हा मनुष्य समोर आला ना की माझ्या तळपायाची आग मस्तकाला भिडते. हे अगदी आपण नेहमी म्हणतो. आता हे म्हणण्यातून आपण काय म्हणत असतो की माझ्या रागाचं कारण काय आहे, तर माझ्या रागाचं कारण तो मनुष्य आहे, त्या मनुष्यामुळे मला राग येतो. तर इथे REBT असं विचारते की तो मनुष्य हा माझ्या रागाचं कारण असेल तर त्याला जे लोक बघतील ते सगळे रागाने पेटून उठले पाहिजेत. पण तसं होतं का, तसं नाही होत. याचा अर्थ तो मनुष्य हा माझ्या रागाचं कारण नाही आहे. तर मग कारण काय आहे, तर कारण असं आहे की त्या मनुष्याबद्दल माझ्या मनात एक दृष्टिकोन निर्माण झालेला आहे आणि या दृष्टिकोनाला अनुसरून मी स्वतःशी काहीतरी बोलते आणि त्यामुळे माझ्या मनात रागाची भावना निर्माण झालेली आहे. तो मनुष्य, त्या माणसामध्ये काही असं अंगभूत सामर्थ्य नाही आहे की तो समोर आल्या मला लगेच राग उत्पन्न होईल. पण माझ्या मनातला दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनाला अनुसरून जे बोलणं आहे ते त्या रागाचं कारण आहे. तर आता REBTमध्ये हे परत सांगितलं जातं की मग हे कुठचे दृष्टिकोन असतात,
तर त्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे की काही विवेकी दृष्टिकोन असतात, काही अविवेकी दृष्टिकोन असतात. तर REBTचं एक तत्त्व असं आहे की आपल्या मनामध्ये जर विवेकी दृष्टिकोन असले तर आपण अस्वस्थ होत नाहीत, पण अविवेकी दृष्टिकोन जर असले मनामध्ये तर आपण अस्वस्थ होतो. तर याचा अर्थ ज्या अर्थी मी अस्वस्थ होते आहे रागाने त्या माणसाकडे बघून, त्या अर्थी माझ्या मनात कुठले तरी अविवेकी दृष्टिकोन आहेत आणि ते अविवेकी दृष्टिकोन माझ्या रागाला जन्म देत आहेत. मग REBT सांगते की मग ते कसे तुम्ही शोधा, अविवेकी दृष्टिकोन कसे शोधायचे, ते कसे आपण त्यांना चॅलेंज करायचं, त्यांना आव्हान द्यायचं आणि त्याच्या जागी विवेकी दृष्टिकोनांची कशी प्रतिष्ठापना करायची. आणि जेव्हा आपण त्या दृष्टिकोनांच्या जागी आपण विवेकी दृष्टिकोनांची प्रतिष्ठापना करतो तेव्हा माझी अस्वस्थता दूर होते असं REBT आपल्याला सांगतं. त्याच्यामुळे ह्या दृष्टिकोनांवर काम करणं हे खूप अभिप्रेत आहे REBTमध्ये. आणि दृष्टिकोनांवर काम करणं आणि त्याचे अनेक तंत्र वापरून आपण अविवेकी दृष्टिकोनांचं उच्चाटन करायला पाहिजे. तर हे तंत्र REBTमध्ये वापरलं जातं. आणि जेव्हा एलिस यांनी हे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची स्थापना केली तेव्हा मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये एक चळवळ उभी राहिली. म्हणजे त्याला आपण बोधात्मक चळवळ किंवा बोधात्मक क्रांती असं म्हणू शकतो. असं का झालं? कारण असं आहे की जेव्हा आपण असं समजतो की माझ्या रागाचं किंवा माझ्या अस्वस्थतेचं कारण हे बाह्य परिस्थितीत आहे किंवा बाह्य व्यक्तीत आहे, तेव्हा आपण काय करत असतो तर आपल्या भावनांचं नियंत्रण हे बाह्य परिस्थितीला देत असतो, आपल्या भावनांचं नियंत्रण हे बाह्य व्यक्तीला देत असतो. आणि त्यामुळे काय होतं की बाह्य परिस्थिती किंवा बाह्य व्यक्तीत जसे चढ उतार होतात तसं आपल्या भावनात पण चढ उतार होतात. म्हणजे आपले सगळं नियंत्रण आपण त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि दुसरी एक अशी गोष्ट असते की जेव्हा आपण असं समजतो की माझ्या भावना या बाह्य व्यक्ती किंवा इतर बाह्य परिस्थिती किंवा बाह्य व्यक्तीमुळे निर्माण झालेल्या आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ माझा राग हा इतर व्यक्तींनी निर्माण केलेला आहे, मग तो कधी दूर होईल? तो दूर होईल जेव्हा ती व्यक्ती बदलेल किंवा जेव्हा त्या परिस्थितीत बदल घडेल. म्हणजे काय होतं की आपण निष्क्रिय होतो, आपण निष्क्रियपणे ती व्यक्ती बदलण्याची वाट बघत बसतो किंवा ती परिस्थिती बदलण्याची वाट बघत असतो. आणि त्याच्यामुळे आणि आपल्याला अनेक वेळेला माहिती आहे की इतरांना बदलण्याचं किंवा परिस्थिती बदलण्याचं फारच कमी नियंत्रण आपल्याकडे असतं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपण अजून अस्वस्थ होतो. तर म्हणून ह्या एक अतिशय वेगळा दृष्टिकोन REBTमध्ये मांडला गेला किंवा हा दृष्टिकोन असा होता की तो मनुष्याला सक्रिय करतो. REBT सांगते की परिस्थिती तीच असेल, व्यक्ती तीच असेल, तरीही तुम्ही तुमची भावना बदलू शकता, तुमच्या दृष्टिकोनावर काम करून बदलू शकता. त्यामुळे मनुष्याला अतिशय सक्रिय करणारा हा असा दृष्टिकोन आहे आणि त्याच्यामध्ये ही चळवळ तिथे उभी राहिली आणि म्हणून त्याला बोधात्मक चळवळ असं आपण म्हणू शकतो. की REBT सांगतं की तुमच्या भावनांचं नियंत्रण तुम्ही स्वतः घ्या. एलिस सांगतात की यू आर आयदर कॅप्टन ऑर कॅप्टिव्ह ऑफ युअर थॉट्स. म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांचे एकतर कप्तान तरी असता नाहीतर कैदी तरी असता, की ते तुम्ही कोण व्हायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा एक अतिशय वेगळा दृष्टिकोन तिथे REBTमध्ये मांडला गेला. आणि अजून मला REBTचं वैशिष्ट्य सांगायचं आहे की आपण असं म्हणतो की आपण अनेक काही तत्त्वज्ञान ऐकत असतो किंवा अजून काही थेरपी ऐकत असतो की जे आपल्याला सांगतात की स्वतःला बदला, विचार बदला, जग बदला, मनाला बदला, आयुष्य बदला, अशा प्रकारचे काही असतात. पण त्याच्यामध्ये आणि REBTमध्ये फरक असा आहे की आपण जेव्हा असं म्हणतो विचार बदला, स्वतःला बदला, म्हणजे काय करा, म्हणजे कारण विचार किती मोठे आहेत ना, मन किती मोठं आहे, स्वतः केवढा मोठा आहे, मग त्यातलं नक्की काय बदलायचं. त्याच्यामुळे हे ऐकायला चांगलं वाटतं पण आपल्याला हे समजत नाही की आपण नक्की करायचं तरी काय. पण हे काय करायचं हे REBTमध्ये सांगितलंय. म्हणजे REBTमध्ये ही सुस्पष्टता आहे की नक्की काय करा. तुम्ही विवेकी दृष्टिकोन, अविवेकी दृष्टिकोन कसे हुडका, ते कसे बदला,
कुठली तंत्र वापरा, तुम्हाला कसं कळेल की माझ्या मनातला दृष्टिकोन विवेकी आहे का अविवेकी, ह्या सगळ्यामध्ये अतिशय सुस्पष्टता आरिबीटीमध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक नक्की असा एक पाथ मिळतो किंवा तो मार्ग मिळतो की काय करायचं. आणि त्यामुळे आरिबीटीचं हे खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याला बोधात्मक आपण ज्याला म्हणतो चळवळ किंवा बोधात्मक मानसोपचारशास्त्र असं आपण म्हणू शकतो. तुझं ते विवेकी पालकत्व हे संपूर्ण पुस्तक तुझं त्या बॅकग्राऊंडवर आहे. त्याच्यासाठी तू बरेच वेगळे वेगळे फॉर्म पण वापरलेत, त्याच्यामध्ये कथा वापरलेत. म्हणजे तिथं तुझी क्रिएटिव्हिटी काम करत होती असं म्हणूया का? हो. हां, तर ते विवेकी पालकत्वाचा जो तुम्ही मध्ये मगाशी प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर सांगून मग मी फॉर्मबद्दल बोलते. तर मी जसं म्हटलं की सुरुवातीच्या काळामध्ये मी मानसशास्त्रावर लिखाण करत होते की काही दिवाळी अंक किंवा काही साप्ताहिक, तसं लोकप्रभा किंवा साप्ताहिक सकाळ, इथे मी लिखाण करत होते. तर साप्ताहिक सकाळमध्ये माझे लेख प्रसिद्ध होत होते मानसशास्त्रावरचे. आणि तेव्हा असा प्रस्ताव आला की एक लेख मला लिहायची आहे. तर तेव्हा लेख मला कुठल्या विषयावर लिहायची, तर तेव्हा मी हा विषय घेतला की विवेकी पालकत्व हा विषय घेतला. आणि हा विषय घेण्याचं कारण असं की खरं तर पालकत्वावर खूप बोललं जातं, लिहिलं जातं, पण आरिबीटीच्या दृष्टिकोनातून पालकत्वावर लिहिलं गेलं नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण त्या दृष्टीने पालकत्वावर लिहिलं पाहिजे. आणि तसं जर लिहिलं तर त्या पालकांना पण खूप उपयोग होऊ शकेल आणि मुलांना पण उपयोग होऊ शकेल. तर आपण अगदी महत्त्वाचं आहे पालकत्वामध्ये की आपला भावनिक तोल कसा सांभाळावा हे पालकांना जर जाणून घ्यायचं असेल तर आरिबीटी हे खूप त्यांना उपयोगी पडू शकतं. कारण अनेक वेळेला असं होतं की आपण आपल्यापुढे जी समस्या असते, म्हणजे मुलांची जी समस्या असते, आपल्या मुलाला जी समस्या असते त्याकडे आपण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघतच नाही. तर आपण त्या समस्येभोवती खूप वेगवेगळ्या गोष्टी तयार करतो. म्हणजेच काय होतं की आपण जी मूळ समस्या असते ती आपण त्याचं निराकरण करण्याऐवजी आपण स्वतः अस्वस्थ होतो. बऱ्याच वेळेला असं दिसतं की आपल्या मुलाला समस्या आली तर ती समस्या सोडवण्याच्या पेक्षा ती समस्या आली म्हणूनच पालक पॅनिक होतात की म्हणूनच पालक हवालदिल होतात आणि हातपाय घालून बसतात. म्हणजे अगदी आता उदाहरण द्यायचं तर समजा आता आपल्या मुलाने मारामारी केली किंवा दंगामस्ती केली, तर केवळ त्या घटनेने की माझ्या मुलाने असं केलं आहे म्हणजेच पालक त्याच्यामुळे इतके अस्वस्थ होतात किंवा त्याचं इतकं भयंकरीकरण करतात, त्याच्यामुळे मूळ समस्या जी आहे ना ती बाजूलाच राहते. आणि ते एवढं अतिशयोक्तपूर्ण त्याचं परिवर्तन एवढ्या मोठ्या घटनेमध्ये किंवा एवढ्या मोठ्या दृष्टिकोनामध्ये करून ठेवलं जातं की त्याच्यामुळे आहे ती समस्या अजून मोठं उग्र स्वरूप धारण करते. म्हणजे मूळ समस्येच्या भोवती अजून एक समस्या आपण तयार करतो. तर आरिबीटी इथे तुम्हाला असं सांगतं की ही जी आपण मूळ समस्येभोवतीची समस्या निर्माण केली आहे ती करू नये यासाठी तुम्हाला आरिबीटी मदत करतं. म्हणजे तुम्ही मूळ समस्या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून बघू शकाल. म्हणजे तुम्ही ज्या मुलाने ज्या आतून जे घडलं आहे वर्तन त्याच्यावर काहीतरी निराकरण करू शकाल. त्याच्या दृष्टीने तुम्हाला आरिबीटी तुम्हाला मदत करतं. आणि अजूनही एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला कुठलीही समजा मुलाची समस्या आली आहे तर असं बघा की मुलाची समस्या जेव्हा असते तेव्हा ती फक्त मुलापुरती मर्यादित नसते, तर त्याच्यात आपण गुंतलो असतो, म्हणजे त्याच्यात स्व गुंतलेला असतो. म्हणजेच जेव्हा आपण असं म्हणतो की समजा माझ्या मुलाला कमी मार्क्स मिळाले तर आणि म्हणून पालकांना समस्या असते, तर मुलाला कमी मार्क्स मिळाले एवढीच समस्या नसते, आपण त्याच्यामध्ये स्वतः गुंतलेलो असतो. आपण काहीतरी अर्थ लावतो त्याचा. तो अर्थ असा असतो की माझ्या मुलाला कमी मार्क्स मिळाले म्हणून पालक म्हणून मी अपयशी आहे. म्हणजे बघा की आपण तिकडे गुंतलेला आहे, आपण स्वतः गुंतलेलो आहोत म्हणून ती समस्या होते. म्हणजे इवन एलिस पण असं म्हणतात की इन एव्हरी प्रॉब्लेम यू विल सी अ पार्ट ऑफ युअर सेल्फ, देन ओनली इट बिकम्स अ प्रॉब्लेम. नाहीतर ती समस्याच नाही. जर तुम्ही नाही ना गुंतवला तर ती ॲक्च्युली वस्तुनिष्ठ समस्या आहे. मग तुम्ही काय कराल की मग कमी मार्क्स का मिळालेत, कुठे मिळालेत, कुठच्या ह्याच्यामध्ये मिळालेत, ह्याच्यावर तुम्ही निराकरण कराल. आणि खरं तर तेच करायला पाहिजे, पण आपण असं करत नाही. आपण ते असं ओढतो, आपण ते स्वतःभोवती लावतो किंवा त्याचं भयंकरीकरण करतो किंवा आपण कुठल्या तरी निष्कर्षाला पोचतो. तर हे जे सगळं आहे ना
ते तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला वस्तुनिष्ठतेने समस्येकडे बघण्यात तुम्हाला आरीबिटी मदत करते. आणि म्हणून ते जे मला लिहायची होती लेखमाला, ती मी आरीबिटीच्या दृष्टिकोनातून लिहायची असं ठरवली. आणि तुम्ही म्हणालात तसे ते वेगवेगळे फॉर्म्स होते. तर त्यावेळेला असं होतं की आता लेखमाला जेव्हा लिहायची होती तेव्हा साधारण मानसशास्त्रीय कसे लिखाण केलं जातं की एक साधारणतः समस्या असते, चिकित्सा असते किंवा अजून काहीतरी असं असतं, तंत्र असतात. तर मला असं वाटलं की आपण वेगळ्या पद्धतीने ते लिहिलं पाहिजे, म्हणजे वेगळ्या पद्धतीने ते लेख लिहिले पाहिजेत. तर विवेकी पालकत्वातला प्रत्येक लेख हा मी वेगवेगळा फॉर्म त्याच्यामध्ये वापरला. म्हणजे एकामध्ये आहे जंगलची गोष्ट, एकामध्ये आहे रूपक कथा, एकामध्ये अकबर बिरबल आहे, एकामध्ये विक्रम वेताळ आहे, एकामध्ये आचार्य अत्र्यांचं ते दिनूचं बिल जी गोष्ट आहे ती वेगळ्या पद्धतीने मांडली आहे, किंवा अब्राहम लिंकनचं पत्र वेगळ्या पद्धतीने आहे, किंवा मुलांसाठी पालकांसाठी विवेकी बोधकथा आहेत, मुलांसाठी विवेकी प्रयोग आहेत, किंवा पालकत्वाचे 26 मंत्र आहेत. तर असे वेगवेगळे फॉर्म्स जे तुम्ही मगाशी म्हणालात ते मी वापरले, कारण त्याच्यामध्ये पण एक असा दृष्टिकोन होता की आरीबिटीमध्ये काही तंत्र आहेत. तर त्याच्यापैकी एक असं तंत्र आहे की ज्याला आपण कॉग्निटिव्ह टेक्निक्स म्हणतो, म्हणजे वैचारिक किंवा विचारनिष्ठ तंत्र. दुसरी तंत्र असतात ती आहेत इमोटिव्ह टेक्निक्स, म्हणजे भावनानिष्ठ तंत्र. तर ही जी सगळं जे मी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं ते केवळ वैविध्य म्हणून नाही, तर ही सगळी इमोटिव्ह टेक्निक्स आहेत. कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे गोष्टी रूपाने किंवा कथेरूपाने सांगता किंवा वेगळ्या पद्धतीने सांगता तेव्हा ते आपल्या हृदयाला पोचतं. आणि भावनानिष्ठ तंत्र जी आहेत ती आपल्या हृदयाला आव्हान करतात. आणि हृदयाला आव्हान करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते आपल्या जास्त स्मरणात राहतात. म्हणजे तुम्ही असं बघा की आपण एखादा लेख वाचला, पण एखादी गोष्ट तुम्ही ऐकलीत तर ती कुठलं आपल्याला जास्त लक्षात राहतं, आपल्याला गोष्ट लक्षात राहते. आणि म्हणून आपण लहानपणी वाचलेले पंचतंत्र, इसापनीती किंवा विनोबांच्या ज्या वेगवेगळ्या छोट्या गोष्टी आहेत त्या का लक्षात राहतात, कारण ही सगळी इमोटिव्ह तंत्र आहेत, ती हृदयापर्यंत पोचलेली असतात. त्यामुळे तो एक माझा विचार होता की अशा प्रकारे जर केलं तर अगदी नेहमीचं जे आपलं जे रूढ पद्धत आहे की म्हणजे लेख लिहायचा वैचारिक, त्याच्यापेक्षा अशा प्रकारे म्हणजे वापरलं तर ते जास्त त्याचा उपयोग होईल, त्यांना चटकन संदेश मिळेल पालकांना. मग तू अल्बर्ट एलिस हा विषय घेऊन त्यांचं चरित्र लिहिण्यापेक्षा तू कादंबरी या फॉर्मकडे कशी का वळलीस? त्याच्या मागचं हेच कारण म्हणावं लागेल का? आणि मुख्य म्हणजे अशा एका जिवंत असलेल्या माणसाचं ज्याचं चरित्र कदाचित त्यांच्या भाषांमध्ये लिहिलेलं गेलेलं पण असेल, त्याच्यावर कादंबरी तू लिहिलीस. आता तू कथांचा वापर केलास हे ठीक आहे, पण इथं तू कादंबरी निर्माण पण केलेली आहेस. त्या प्रवासाविषयी जरासा सांग ना. बरं, मी अल्बर्ट एलिस हे माझं पहिलं प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. आणि जेव्हा मी ते खरं तर जेव्हा अगदी सुरुवात जर बघितली त्याची, तर असं माझ्या काही मनातही नव्हतं की मी काही पुस्तक लिहिणार आहे किंवा काही कादंबरी वगैरे लिहिणार आहे. तर त्याचं असं झालं की मी तेव्हा आरीबिटी शिकत होते आणि माझे गुरु फडके सर, किमो फडके सर आहेत, त्यांच्याकडे मी आरीबिटी शिकत होते. तर ते तेव्हा त्यांनी इंग्लिश पुस्तक लिहित होते आरीबिटीवर. आणि ह्या पुस्तकातला एक सुरुवातीचा भाग होता की जिथे एलिस यांचा एक अल्प परिचय त्याच्यामध्ये होता, म्हणजे अगदी संक्षिप्त असं तिथे चरित्र होतं. तर त्यांनी ते हस्तलिखित सरांनी मला वाचायला दिलं आणि ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण एलिस यांचा जीवन प्रवास खूप थरारक आणि खूप असा वेगळा, असा विलक्षण मला वाटला. आणि मला असं वाटलं तेव्हा की आपण याचा अनुवाद करूया. आणि मी सरांची अनुमती घेतली. सरांनी अनुमती दिल्यानंतर मी त्याचा अनुवाद सुरू केला. पण असं झालं, मी थोडासा अनुवाद केला, पण तेव्हा माझ्या मनामध्ये खूप खळबळ उठत होती. आणि मला असं वाटत होतं जे मला मांडायचं आहे ते हे नाही आहे, काहीतरी निसटून जाते. तर असं होत होतं की मी लिहित असताना की माझ्यासमोर त्या चरित्रामध्ये काही घटना होत्या, पण मला नुसत्या घटना मांडणं हे पुरेसं वाटत नव्हतं. कारण मला असं वाटत होतं की या घटनांच्या पाठी काहीतरी घडलेलं आहे. म्हणजेच एलिस यांच्या काहीतरी मानसिक त्यांची आंदोलनं झाली असतील, म्हणजे भावनिक काहीतरी उलथापालथ झाली असेल, काहीतरी विचारांचे तरंग त्यांच्या मनामध्ये उमटले असतील. तर हा जो आंतरिक प्रवास आहे तो दाखवला पाहिजे. तर
तो तिथे येत नव्हता त्या चरित्राच्या मध्ये. आणि त्याच्यामुळे मला हे जे दाखवायचं होतं तर ते त्याच्यामध्ये बसत नव्हतं. तेव्हा जेव्हा मी अजून शोध घ्यायला सुरुवात केली की असं का होतंय, मला का अस्वस्थता येते, तेव्हा मला असं लक्षात आलं की मी जो रूपबंध निवडला होता तो होता चरित्राचा. म्हणजे जो मी चरित्राचा अनुवाद करत होते तर चरित्र म्हणजे काय असतं, तर चरित्रामध्ये तुम्ही हे नमूद करू शकता की ज्या गोष्टींना तुम्हाला वस्तुनिष्ठ पुरावा आहे त्याच घटना तुम्ही नमूद करू शकता. पण मला जे मांडायचं होतं ते त्याच्या पलीकडचं होतं. मला मांडायचं होतं, मला घटना पुरेशा नव्हत्या. म्हणजे इवन REBT पण सांगतात की घटनांपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. मला मांडायचं होतं की एखादी घटना झाली तर त्याच्या वेळेला ते काय विचार करत असतील, ते त्या विचारापर्यंत कसे पोचले असतील. तर हे चरित्र आकृतिबंधात बसत नव्हतं. कारण त्याला पुरावा कसा देणार ना, की ते त्यांनी काय विचार केला तेव्हा किंवा त्यांच्या मनात काय भावना आल्या, ह्याला पुरावा नाही देता येत. म्हणजे हे मला काल्पनिक निर्मिती करूनच उभारावं लागणार होतं. तर त्याच्यामुळे की ह्याच्यामध्ये मला कल्पनेचं साह्य घेणं हे अत्यावश्यक होतं. कारण मला जे मांडायचं आहे ते त्याच्यात पुरत नव्हतं. की अशा मला खूप त्या प्रसंगांमध्ये, घटनांमध्ये खूप अशा मध्ये मध्ये गॅप्स दिसत होत्या की, आणि मला असं वाटत होतं ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. आता अगदी साधी म्हणजे घटना की आता समजा त्यांची जी पहिली पत्नी आहे कॅरल, तर तिच्याशी जेव्हा त्यांचा घटस्फोट होतो आणि परत म्हणजे ती लगेच निघून जाते, ती परत त्यांच्याकडे मदत मागते किंवा ते मदत करतात. आता हे इतकं सहज नाही ना होत, त्याच्या पाठी काहीतरी घडलंय. किंवा असं नाही होत की एका रात्रीमध्ये तुम्ही REBTचा शोध लावला. तर हा प्रवास कसा झालाय हा मला शोधायचा होता. आणि त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की ते चरित्राच्या आकृतिबंधात बसत नाहीये. कारण हे जे मला मांडायचं आहे त्याला काही पुरावाच मी देऊ शकत नाही, ही मला काल्पनिक निर्मिती आहे. आणि म्हणून त्यावेळेला असं झालं की मग मी असं ठरवलं की आपण काही गोष्टी मला कल्पनेने निर्माण करायला लागतील. म्हणजे मला वास्तवतेची मोडतोड करायची नाही आहे, वास्तवतेशी इमान राखायचं आहे, पण मला मनोवैज्ञानिक कल्पकतेचा म्हणजे आसरा घेणं भाग आहे. मनोवैज्ञानिक कल्पकता आणि स्वैरकल्पकतामध्ये फरक आहे. स्वैरकल्पकतामध्ये तुम्ही कसंही काही आणू शकता. मी घटनांची इमान ठेवायचं आहे मला, आणि तरीही मला त्यांचं अंतरंग शोधून काढायचं आहे, तो आंतरिक प्रवास आहे. तर असा जो जेव्हा मी ठरवलं की ही आता कादंबरी जी आहे तो आकृतिबंध घ्यायचा, मग त्यानंतर मी वेगळ्या दृष्टीने बघायला लागले की मग मी त्यांची खूप माहिती बघायला लागले की सरांनी जे लिहिलेलं होतं हस्तलिखित त्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे मला अल्बर्ट एलिस यांची माहिती मिळेल ती बघायला मी सुरुवात केली. किंवा त्यांचं एक चरित्र लिहिलं आहे, तुम्ही मगाशी विचारलं तसं, तर डॅनियल वायनर यांनी त्यांचं एक पॅशनेट स्केप्टिक म्हणून एक चरित्र लिहिलं होतं, ते मी वाचलं आणि इतरही माहिती वाचली. आणि त्याच्यामुळे मग काय झालं की एक असं होलिस्टिक पिक्चर मला समोर यायला लागलं आणि मला खूप असे काही प्रसंग दिसले. मग मी हे ठरवू शकले की मी यातला कुठला प्रसंग घेईन, कुठचा घेणार नाही, कुठच्या घटना महत्त्वाच्या आहेत किंवा मला वगळायच्या आहेत. खूप त्याच्यामध्ये फटी होत्या, तर त्या पट्टी मला कल्पनेने भरून काढायला लागल्या. तर अशा वेळेला किंवा अनेक म्हणजे मला असं लक्षात आलं की त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत तर त्यांच्याशी त्यांच्या नातेसंबंधाचा केंद्रबिंदू आपण लक्षात घेतला पाहिजे. तो जर केंद्रबिंदू लक्षात घेतला तर आपण त्या व्यक्तिरेखा कशा रीतीने फिरवू शकतो, कुठल्या परिघाभोवती फिरवू शकतो हे आपण ठरवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ कॅरलशी असणाऱ्या नात्याचा केंद्रबिंदू होता कल्पनारम्यता, किंवा रोडाबरोबरचा होता शारीरिकता, किंवा गर्ट्रूड बरोबरचा जो होता तो व्यावहारिकता, जेनेट बरोबरचा आपण म्हणू शकतो की प्रगल्भता. तर हे एकदा मी ठरवलंय आणि मग त्या व्यक्तिरेखांभोवती आपल्याला मग ठरवू शकतो की आपण कशा पद्धतीने ते फिरवायचं आहे. आणि त्यामुळे असं झालं की ज्या मला घटना मिळाल्या त्याच्याभोवती अनेक मला निर्मिती मी करत गेले. आणि जसं म्हणजे तुम्ही म्हणालात की हा जो कादंबरीचा प्रवास आहे तो ह्या विचारातून घडलेला आहे. आणि मी म्हटलं तसं की घटना अगदी छोटी असेल पण ते आंतरिक प्रवास मी दाखवला आहे. उदाहरणार्थ अल्बर्ट एलिसमध्ये जो अगदी सुरुवातीचा प्रसंग आहे तो एलिस हॉस्पिटलमध्ये असतो, तर मला जो उल्लेख मिळाला होता तो फक्त एका वाक्याचा होता की ते लहानपणी त्यांना अनेक वेळेला तुरुंगात नाही हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागत होतं आणि त्याचे आई वडील त्यांच्याकडे येत नव्हते बघायला. तर ह्या एका उल्लेखावरून तो संपूर्ण प्रसंग त्याचा निर्मिती केलेली आहे. म्हणजे ते पूर्ण हॉस्पिटलचा जो आहे, पण त्याचं जे बेस आहे
तो खरा आहे, म्हणजे तो सत्य आहे. तर अशा प्रकारे ती म्हणजे मला असं वाटतं जे मला मांडायचं होतं त्याच्यात ते चरित्र बसत नव्हतं, म्हणून त्या मला कादंबरीकडे त्यावेळेला तो डायरीज फॉर्मचा पण एकदा विचार केलेला होता. हो बरोबर आहे. तर ती एक अशी गंमतच आहे, कारण मला असं सुरुवातीला जेव्हा मी ते लिहायला म्हणजे अगदी सुरुवात केली तेव्हा माझ्या असं डोक्यात होतं की आपण असं अल्बर्ट एलिसची डायरी लिहायचं. म्हणजे मी नाव पण आधी ठरवलेलं की अल्बर्ट एलिसची डायरी म्हणून. तर असं का होतं, कारण बरेच असे मोठे संशोधक वगैरे असे डायरी लिहितात बघा स्वतःची. तर अशी माझ्या काहीतरी एक डोक्यामध्ये कल्पना होती की असं आपण डायरी लिहूया म्हणून. तर मी ती लिहायला सुरुवात केली. तर त्याची पण गंमत अशी झाली की ती सुरुवात तर केली, पण मला मग त्या डायरीच्या मर्यादा जाणवायला लागल्या. काय व्हायला लागलं की आपण डायरीत काय लिहितो की सगळं घडून गेल्यानंतर गोषवारा लिहितो. मग तो जर नुसता गोषवारा लिहिला तर मग तिथे संवाद फुलवता येत नाहीत, प्रसंग आणता येत नाही. मग तो असा फारच ड्राय झाला, म्हणजे नुसतीच अशी डायरी व्हायला लागली. मग मी परत तरी पण त्या डायरीचं काही माझ्या डोक्यातून जात नव्हतं. तर मग मी असं केलं की परत मी सगळे प्रसंग, संवाद असं सगळं लिहिलं. आणि मग प्रत्येक प्रकरणाच्या किंवा उपप्रकरणाच्या शेवटी मी ते सगळं परत ते अल्बर्ट एलिस डायरीत लिहित आहेत असं एक शेवटी लिहित गेले. आणि कारण ती डायरी डोक्यामध्ये घट्ट बसलेली होती आणि मग त्याचे अनेक ड्राफ्ट झाले त्या अल्बर्ट एलिसचे. आणि तेव्हा जेव्हा ते एकदा मी ड्राफ्ट बघत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की मी अशी ही डायरी का बरं आणते तिकडे. तर केवळ माझी हौस म्हणून आणते की कथानकाची ती गरज आहे का, तर कथानकाची गरज नव्हती. एक आपल्या डोक्यामध्ये काही वेळेला फॅन्सी आयडियाज असतात आणि त्याच्यामध्ये आपण ते आणतो. तर मला असं लक्षात आलं की त्याची गरज नाही आहे आणि इनफॅक्ट ती काढली तर ते जास्त चांगलं होईल. आणि त्यामुळे मी फार जड मनाने त्या माझ्या डायरीला निरोप दिला. कारण आणि तेव्हा मला अजून एक अशी गोष्ट लक्षात आली की आपल्या लिखाणाकडे पण आपण वस्तुनिष्ठपणे बघायला पाहिजे. आपल्याच एखाद्या वाक्याच्या, आपल्याच एखाद्या संवादाच्या, आपल्याच एखाद्या प्रसंगाच्या किंवा आपल्याच एखाद्या आयडियाच्या आपण प्रेमात पडू नये. कारण तसं झालं तर आपल्या लिखाणाकडे आपण वस्तुनिष्ठपणे बघू शकत नाही. आणि मला इथे सांगायचं वाटतं की उमाताईं त्या काळामध्ये आमचं खूप म्हणजे मला जे पहिले धडे उमाताईंनीच दिलेत आणि त्यावेळेला त्यांची काही काही वाक्य माझ्या स्मरणात आहेत. आणि त्या नेहमी म्हणायच्या की आवडत्या संवादाला कात्री म्हणजे लागते, म्हणजे ती करण्याची तयारी पाहिजे. ते कारण जर ती कथानकाची गरज असेल तर केवळ आवडतं म्हणून आपण नाही तिथे ठेवू शकत. तर त्यामुळे ती शेवटच्या ह्याच्यामध्ये ती डायरी गेली आणि मग मला कळलं की आपल्याला ज्याच्यामध्ये बसेल तेच आपल्याला लिहायला पाहिजे. ते जर गरज नसेल तर नाही ठेवता येत. अशा रीतीने मी अल्बर्ट एलिस हे उत्तम पुस्तक आपल्या सगळ्यांना मिळालं. त्याच्या आतापर्यंत 18 आवृत्त्या झालेल्या आहेत. मला वाटतं या संदर्भातली एक मला गमतीशीर माझी आठवण सांगते, नंतर ही फीडबॅक तिच्याविषयी ते सांगू शकेल. एक दिवस अंजलीचा मला फोन आला आणि ती मला म्हणाली, उमाताई. म्हटलं काय? तर म्हणे इथं मी पुलाच्या खालनं जाते आहे आणि इथं माझ्या पुस्तकाच्या पायरेटेड कॉपीज आहेत विकलेल्या. तर मी म्हटलं बाई मी इतकी वर्ष या क्षेत्रात आहे पण याच्यावर मी तुझं अभिनंदन, मी अरे रे म्हणू की हा म्हणू मला कळत नाही. मग शेवटी मीच म्हटलं की लेखकाच्या दृष्टीने ही हाच आहे, प्रकाशकाच्या दृष्टीने अरे रे आहे. ही त्या संदर्भातली माझी आठवण आहे. आणि एक तुला त्या काळात जी फीडबॅक येत होती त्यातलं ते एक जेलमधल्या माणसाचं तू सांगितलेलं होतंस. हो, तर जे वेगवेगळे वाचकांचे प्रतिसाद होते, तर एकदा एका येरवडा जेलमधला एक जन्मठेपेच्या कैद्याचा मला पत्र आलं होतं की तिथे त्यांना त्या तिकडच्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक मिळालं, मी अल्बर्ट एलिस. आणि ते वाचून त्यांना खूप उभारी आली की आपलं पुढचं जीवन आपण कसं जगू शकतो त्याच्याबद्दल काही त्यांना खूप इन्साइट्स मिळाले. तर ते असं खूप वेगळ्या प्रकारचा फीडबॅक होता तो. त्याशिवाय तुला कसे त्या पुस्तकासाठी कसे काय काय फीडबॅक्स चांगले मिळाले? अल्बर्ट एलिसबद्दल खूप फीडबॅक आले, म्हणजे खूप प्रतिसाद वाचकांचा आला आणि त्याच्याबद्दल सगळ्यांचाच मी खूप आभारी आहे. आणि मुख्य असं झालं की त्याचा उपयोग म्हणजे त्यांना होत होता, म्हणजे मुख्य जो फीडबॅक होता त्याच्यामध्ये त्याचा मला खूप उपयोग होतो आहे अशा प्रकारचे ते फीडबॅक होते की ते पुस्तक दैनंदिन जीवनामध्ये त्यांना ते वापरू शकत होते. आणि कुठल्याही लेखकाला की आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा जर वाचकांना उपयोग होत असेल तरी खूप आनंदाची गोष्ट असते. किंवा मी असं म्हणेन की ते साफल्य असतं, म्हणजे ते
फुलफिलमेंटची भावना असते आणि त्याच्यामुळे मी अल्बर्ट एलिसने मला ही साफल्याची भावना दिली असं मला म्हणायचं आहे. आता रसिकाताई पण सांगत होत्या की ह्या पुस्तकाच्या बऱ्याच कॉपीज अजूनही लोक विकत घेतात, ते जास्त करून एकमेकाला प्रेझेंट देण्यासाठी. प्रत्येकजण म्हणते की माझं वाचून झालं पण मला अमक्यांना ते द्यायचं आहे. हेही या पुस्तकाचं यशच आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक फीडबॅक सांगायचं आहे, ते म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की हे पुस्तक म्हणजे अनुवाद आहे, तर मग ते मला सांगायला लागतं की हा अनुवाद नाही आहे, ही स्वतंत्र निर्मिती आहे आणि खरं तर याच पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद झालेला आहे. तर हे मला सांगायला लागतं. पण मला खरंच म्हणजे का अनुवाद आहे असं वाटतं ते मला अजूनही कळलेलं नाही आहे. उमा कुलकर्णींशी जोडलं गेल्यामुळे असेल कदाचित. पण आता हे आपण कादंबरी तुझी लिहून झालेली होती, त्याच्यातून तू RBT किंवा अल्बर्ट एलिस यांच्याविषयी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगून झालेलं होतं. मग त्यानंतर विवेक ते जे तुझं पुस्तक अल्बर्ट एलिस विचारदर्शन, हे पुस्तक तू का लिहिलंस, म्हणजे त्याची तुला का गरज भासली? बरोबर आहे. तर मी अल्बर्ट एलिस आणि अल्बर्ट एलिस विचारदर्शन या 2 पुस्तकामध्ये खूप फरक आहे. कारण मी अल्बर्ट एलिस ही कादंबरी आहे आणि अल्बर्ट एलिस विचारदर्शन जे आहे ते वैचारिक आपण साहित्य म्हणू, वैचारिक साहित्य तशा प्रकारचं आहे. तर त्याची पार्श्वभूमी अशी होती की मी अल्बर्ट एलिस नंतर अनेक म्हणजे वाचकांची विचारणा होत होती की आम्हाला RBTबद्दल अजून काही सखोल माहिती देणारं एखादं पुस्तक आहे का उपलब्ध, अशी विचारणा होत होती. आणि म्हणजे प्रकाशक, या पुस्तकाचे प्रकाशक येशू पाटील ह्यांनाही अशी विचारणा येत होती आणि त्यांनी असा आग्रह धरला की असं पुस्तक आपण पुस्तक तू तुझ्या गुरुजनांच्या म्हणजे फडक्यांच्या बरोबरीने लिहिलंय असं त्याच्यावर नाव आहे. हो, तर ते असं झालं की त्यांनी आग्रह धरला की असं पुस्तक लिहिण्यासाठी आणि त्यामुळे हे पुस्तक लिहावं असं मला वाटायला लागलं. तर त्याच वेळेला असं झालं की म्हणजे माझे गुरु किमो फडके त्यांनी RBTबद्दल एक मराठी पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे त्यांनी 4 वर्ष त्याच्यावर काम केलं होतं आणि मग ते सोडून देऊन त्यांनी इंग्रजी पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. तर ते पुस्तक म्हणजे त्यांनी अर्धवट लिहिलेलं होतं, ते त्यांनी म्हणजे मला वाचायला मिळालं आणि मी सरांना विचारलं की हे मी पूर्ण करू का, कारण अशा प्रकारचं आपल्याला एक पूर्ण RBTची माहिती मिळणार, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह, आपण ज्याला RBT गाईड म्हणू शकतो, अशा प्रकारचं पुस्तक आपल्या हातात येईल. तर आपण असं एक पुस्तक म्हणजे मी करू का. तर त्यांनी मला त्याची अनुमती दिली आणि अल्बर्ट एलिसच्या जन्मशताब्दीच्या वर्षी म्हणजे 2013 साली मी ते सुरू केलं आणि त्याला 3 वर्ष लागली. तर ते जे पुस्तक आहे तर ते जवळजवळ अल्बर्ट एलिस यांचे 500 लेख आणि 75 पुस्तकं ह्याच्यातल्या माहितीवर ते आधारलेलं आहे. कारण एलिस हे फडके सरांना सगळे त्यांचे लेख आणि सगळी पुस्तकं पाठवत होते, त्यामुळे त्याच्या सगळ्या वापर करून ते विचारदर्शन जे आहे ते लिहिलेलं आहे. तर त्याचा उद्देश असा होता की म्हणजे RBTची सांगोपांग माहिती मिळावी, हा तर उद्देश आहेच, परंतु आपल्याला ज्या दैनंदिन जीवनात काही समस्या येतात किंवा दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी असतात, त्या RBTच्या साहाय्याने आपण कशा वापरू शकतो किंवा RBTचा वापर करून आपण त्या सगळ्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींना कसं आपण चांगल्या प्रकारे सामोरं जाऊ शकतो, तर ते त्या पुस्तकामधून आपल्याला कळू शकतं. तर त्याच्यामध्ये 3 मध्यवर्ती केसेस आहेत आणि त्या केसेसच्या साहाय्याने म्हणजे अगदी पूर्ण म्हणजे RBTचा म्हणजे तिथेही अगदी एलिसचा अल्प परिचय आहे आणि नंतर दृष्टिकोन कसे असतात, दृष्टिकोनाचे प्रकार काय, त्याचे निकष काय किंवा ते कसे आपण ओळखायचे, दृष्टिकोन, विचार कसे निर्माण होतात, भावना कशा निर्माण होतात किंवा ह्याची तंत्र आहेत, उपचार तंत्र आहेत RBTमधली. RBT वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण जी वापरतो ती वेगवेगळी क्षेत्र आहेत. RBTचं तत्त्वज्ञान काय आहे ते आहे, RBTचे गुणविशेष किंवा त्याचे जे बलस्थानं काय आहेत, त्याच्यावर टीका काय झाली आहे, म्हणजे असं संपूर्ण तुम्हाला जर RBT बघायची असेल, वाचायची असेल तर त्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल आणि त्या दृष्टीने मी ते पुस्तक लिहिलं, अल्बर्ट एलिस विचारदर्शन. आता आपण त्याच्या पुढच्या कादंबरीकडे वळूया. त्या कादंबरीचं नाव आहे विरंगी मी विमुक्त मी आणि तो अतिशय वेगळा विषय आहे. म्हणजे थोडंसं मराठी भाषेमध्ये म्हणजे मराठी साहित्यामध्ये आणि मराठी भाषेमध्ये अशा पद्धतीचं पुस्तक लिहिणं हे खूप मोठं चॅलेंज आहे.
तर ही कादंबरी करतानाचे तुझे अनुभव नक्कीच अल्बर्ट एलिसपेक्षा वेगळे असणार आहेत, तर त्याच्याविषयी जरासा सांग ना. बरं, म्हणजे ही जी विरंगी मीचे जो म्हणजे आशय आहे तो मी अल्बर्ट एलिसपेक्षा आशय वेगळा आहे, पण तरी मी असं म्हणेन की त्यांच्यामध्ये एक समान धागा आहे. तर तो धागा असा आहे की जेव्हा मी आरिबेटीचा अजून अभ्यास करत होते आणि एलिसची पुस्तकं वाचत होते, तेव्हा एलिसच्या 2 पुस्तकामध्ये मला विरंगी मीच्या नायिकेचा शोध लागला. आणि मला असं वाटायला लागलं की ज्या अर्थी एलिस यांनी म्हणजे त्या बेटी डॉटसन तिचं नाव, की तिचा रेफरन्स दिला आहे, त्या अर्थी त्यांनी महत्त्वाचं काम केलं असलं पाहिजे. म्हणून मी त्यांचा शोध घ्यायला लागले की त्यांनी अजून काय काय केलं आहे ते बघायला लागले. आणि मला असं लक्षात आलं, कारण एलिस यांनी कामप्रेरणेवर बरंच काम केलं आहे, बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत, आणि ते जे तिचं काम होतं ते स्त्रियांच्या कामप्रेरणेवर होतं. तेव्हा जेव्हा मी ते वाचत गेले तेव्हा मला असं लक्षात आलं की स्त्रियांच्या लैंगिकतेवर तिने खूप मुक्त आणि निर्भीड असं भाष्य केलेलं आहे. आणि तिची जे काही निष्कर्ष आहेत की उदाहरणार्थ लैंगिकतेकडे निरपेक्ष भूमिकेतून बघायला पाहिजे, किंवा अनेक मानसिक समस्यांचं मूळ हे लैंगिक कोंडमारा आहे. तर हे मला जे आहे, हे जे तिचे निष्कर्ष आहेत त्याच्यामध्ये मला तथ्य वाटायला लागलं. आणि इवन म्हणजे माझ्या काउन्सिलिंगच्या ज्याही केसेस आहेत त्या हाताळताना सुद्धा तिचं हे जे प्रतिपादन आहे त्याचा मला पडताळा यायला लागला. आणि मला असं वाटलं हे काहीतरी वेगळं मांडते. म्हणजे असं सर्वसाधारणपणे मानलं जातं की स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, हे अनेक जण म्हणतात, पण लैंगिक गोष्टींमध्ये स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे हे प्रतिपादन तिचं वेगळं होतं. आणि तिने नुसतं प्रतिपादन केलं नाही, तर तिने त्याची अनेक तंत्रं सांगितली आणि कसं ते तुम्ही अवलंबात आणलं पाहिजे याच्यावर तिने मार्गदर्शन केलं. आणि मला असं वाटलं की हे खूप वेगळं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मुख्य म्हणजे की ह्याचा वापर होऊ शकेल, याचा उपयोग होऊ शकेल असं मला वाटलं. कारण अनेक वेळेला म्हणजे काही स्त्रिया आपल्या समाजामध्ये एकट्या असतात, किंवा त्यांना सुयोग्य जोडीदार मिळत नाही, किंवा इवन सुयोग्य जोडीदार असतानासुद्धा जोडीदार प्रत्येक वेळेला लैंगिक दृष्टीमध्ये अनुरूप असतातच असं नाही, किंवा काही वेळेला लॉंग डिस्टन्स रिलेशन असतात. तर अशा अनेक वेळेला की स्त्रियांना आत्मनिर्भर किंवा की स्वावलंबन, लैंगिक दृष्टीमध्ये स्वावलंबन शिकवणारी ही तंत्र आहेत. आणि हे जर आपण मांडलं तर त्याचा खूप उपयोग होऊ शकेल असं मला वाटलं. आणि अर्थातच मी अल्बर्ट एलिसच्या वेळेला तो कादंबरीचा फॉर्म वापरला होता, त्यामुळे इथेही कादंबरी मी वापरली. पण इथे जी मी नायिका दाखवली आहे तिचं मूळ नायिकेशी साधर्म्य आहे, परंतु ती तंतोतंत नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप कल्पना निर्मिती आहे आणि अशा प्रकारे ती त्याच्यामुळे कादंबरी लिहिली. पण त्याचा असा म्हणजे हेतू होता किंवा म्हणजे त्याचा विचार असा होता की त्याचा खूप उपयोग व्हायला पाहिजे, अनेक स्त्रियांना त्याही गोष्टीत उपयोग व्हायला पाहिजे. कारण स्त्रियांच्या लैंगिक जाणीवा ह्या विषयावर फारसं बोललंच जात नाही, कारण खूप संवेदनशील विषय आहे तो. त्याच्यामुळे तो परत तेवढ्याच संवेदनशीलतेने हाताळायला मला लागणार होता आणि तेवढ्याच परिपक्वतेने हाताळायला लागणार होता. कारण जरा जरी तोल ढासळला तरी पण ते सवंगतेकडे झुकू शकतं. तर त्यामुळे ते मला खूप काळजी घ्यायला लागली. पण अर्थात मला एक गोष्टींबद्दल मी ठाम होते, आपला तसा उद्देश नसेल तर ते लेखनात तसं उतरत नाही. त्यामुळे त्या गोष्टीत मी ठाम होते. पण तरीसुद्धा ती एक आपण काळजी घ्यायला पाहिजे की कुठल्याही संवेदनशील विषयावर लिहिताना, त्यामुळे ती काळजी घ्यायला लागली. इवन अल्बर्ट एलिसच्या वेळेला पण तसंच झालं होतं की अल्बर्ट एलिसच्या वेळेलाही हा एक म्हणजे मला अडचण अशी आली की एलिस यांचे जे विचार आहेत, म्हणजे लैंगिकतेबद्दलचे जे विचार आहेत ते खूप स्फोटक आहेत. आणि इवन त्यांनी जे काही मांडलेलं आहे की त्यांनी म्हणजे कामवासना किंवा स्त्री पुरुष संबंध, लैंगिक स्वातंत्र्य, विवाह संस्था यांच्याबद्दलचे एलिस यांनी जे मांडलेले विचार आहेत ते अनेक वादग्रस्त होते. तर तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की हे मी तसेच्या तसे मांडायचे का? कारण एकतर माझी ती पहिलं पुस्तक होतं, त्यामुळे एक असं असू शकतं की आपल्यावर एक शिक्का बसू शकतो किंवा एक पर्सनलायझेशन होऊ शकतं. त्यामुळे एक उपाय मला असा होता की ते विचार न मांडणं, म्हणजे फक्त आरीबिटी ठेवणं, किंवा ते आहेत तर ते सौम्य करून लिहिणं.
पण जेव्हा मी जेव्हा विचार करत होते तेव्हा मला ते योग्य वाटत नव्हतं. कारण एकतर अल्बर्ट एलिस यांनी कामप्रेरणेवर खूप लिखाण केलेलं आहे, म्हणजे इव्हन REBTच्या अगोदर त्यांनी केलं आहे. त्यामुळे ते न लिहिणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देण्यासारखं नाही आहे. आणि इवन सौम्य करून लिहिणं हेही त्यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देण्यासारखं नाही आहे, कारण ते खूप थेट होते. म्हणजे त्यांचा सूचकतेला, सौम्यतेला विरोध होता. त्यामुळे ते व्यक्तिमत्व तसं आहे तर आपण ते जसे आहेत तसंच दाखवलं पाहिजे. त्यांनी जर थेट म्हणत असतील तर ते थेटच दाखवलं पाहिजे, नाहीतर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आपण न्याय देऊ शकणार नाही. आणि त्यामुळे तो धोका पत्करूनही तो मी विषय तेव्हा हाताळला. म्हणजे त्यांचे विचार मी तसेच्या तसे तेव्हा ठेवले. तर त्याच वेळेला बेटीच्या बाबतीत पण हे तसंच होतं की तो धोका होता, पण तो धोका पत्करूनही मी ते लिहिलं. कारण त्याच्यामध्ये मला असं खूप कन्व्हिक्शन जेव्हा तुमचं स्ट्रॉंग असतं तेव्हा ते आपण लिहू शकतो असं मला वाटतं. विरंगी मी विमुक्त मी या पुस्तकासाठी अंजलीला 2 चांगले पुरस्कार मिळालेले आहेत. एक म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आणि दुसरा पुरस्कार मिळाला तर साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, म्हणजे या संस्थेने पण साहित्य परिषदेचा. तर असे 2 पुरस्कार त्या पुस्तकाने तुला मिळाले. तर आता पुढचा माझा असा प्रश्न आहे की याच्यानंतर तू एक पुस्तक लिहिलेलं आहेस की जे माझ्या दृष्टीने असं वाटतं की ते प्रत्येक लेखकाने सुद्धा, वाचकाने सुद्धा संग्रही ठेवायला पाहिजे. ते म्हणजे तुझं लक्षणीय 51. हे पुस्तक जे आहे ते म्हणजे डिक्शनरी असल्यासारखं पुस्तक आहे की या पूर्ण क्षेत्रामध्ये गेल्या काही कालखंडामध्ये जे काही वेगवेगळे संशोधनं झाली तर ते सगळं तू सांग जरा तपशिलाने. आणि कारण मला असं वाटतं की आपण अंजलीने सुरुवातीला जो उल्लेख केला की आपण पण मनोविश्लेषणात्मक आणखीन आदिबंधात्मक याच्यातून लेखकांनी पण बाहेर पडायचं असेल तर या सगळ्या थेरीज माहिती पाहिजेत. या दृष्टीने वाचकांनी तर बघायलाच पाहिजेत, कारण वाचक तर समृद्ध होत चाललेलाच आहे. तो हे सगळं लावून बघणार तुमच्या साहित्याकडे. त्यामुळे लेखकांनी पण हे पुस्तक संग्रही ठेवायला पाहिजे. मला सांग की ह्या पुस्तकात तू निवड करताना किती पुस्तकांचा आढावा घेतलास आणि ते निवड करताना त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, म्हणजे काही अभ्यासाचे आहेत, काही कादंबऱ्या आहेत, त्या सगळ्याविषयी जर असं सांग ना. बरं. लक्षणीय 51 जे म्हणजे पुस्तक जे मी लिहिलं त्याच्या मागे असं होतं की मला असं खूप स्ट्रॉंगली वाटत होतं की जगामध्ये जी म्हणजे बेस्ट अशी सायकोलॉजीची पुस्तकं आहेत, मानसशास्त्रावरची जी पुस्तकं आहेत तर ती आपण मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली पाहिजेत. तर हा एक माझ्या मनामध्ये विचार होता की वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे नुसतेच म्हणजे आपल्या देशातलीच नाही तर म्हणजे अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप या सगळ्या देशांमध्ये मानसशास्त्रज्ञांनी खूप काम केलं आहे. खूप चांगली पुस्तकं आहेत, तर ती आपण मराठीमध्ये आणली पाहिजेत. आणि अशी इंग्रजीमध्ये अशा काही पुस्तक संच असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे कुठल्या क्षेत्रांबद्दलचे असतात, तर ती बेस्ट अशी पुस्तकं तिथे असतात आणि आपण ती वाचू शकतो. तर माझ्याकडे असे काही संग्रह आहेत आणि मला त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे संदर्भासाठी तर उपयोग होतोच, पण कधी कधी आपल्याला ओरिजिनल पुस्तक उपलब्ध नसतं, मग ते आपण वाचून आपल्याला सगळी त्या पुस्तकाची सांगोपांग माहिती आपल्याला मिळू शकते. आणि त्यामुळे अशा प्रकारे मराठीमध्ये असं आपण आणलं पाहिजे असं पुस्तक, अशी माझ्या मनामध्ये कल्पना होती. पण अर्थात मी जेव्हा ते कामाला सुरुवात केली तेव्हा तो असा खूप मोठा पट होता, कारण जवळजवळ 100 ते 150 वर्षातली पुस्तकं मला निवडायची होती, म्हणजे मानसशास्त्राच्या स्थापनेपासून ते अलीकडच्या काळापर्यंत. त्याच्यामुळे तो असा खूप मोठा पट होता आणि मला असं लक्षात आलं की ह्या एवढ्या कालावधीतली पुस्तकं मला निवडायची आहेत. मग आता असा प्रश्न राहिला की कुठची पुस्तकं निवडायची. तर हल्ली असं आहे की कुठल्याही हल्ली आपण ज्याला सेल्फ हेल्प बुक म्हणतो किंवा स्वमदत पुस्तक असतं तर त्याला सर्रास मानसशास्त्रीय पुस्तक म्हणून संबोधलं जातं. तर ही जर पुस्तकं तुम्ही बघितलीत तर बऱ्याच वेळेला त्याला काहीतरी चटपटीत शीर्षकं असतात आणि काहीतरी त्याच्यामध्ये म्हणजे आकर्षून घेईल असं लिहिलेलं असतं. ती बेस्टसेलर असतात, पण ती मानसशास्त्रज्ञांनी पण लिहिलेली नसतात, पण तरी त्यांना मानसशास्त्रीय पुस्तकं म्हणतात. तर मी असं ठरवलं की अशी पुस्तकं मी माझ्या ह्याच्यामध्ये घेणार नाही आहे. तर माझ्या पुस्तकामध्ये कुठली पुस्तकं घ्यावी याचे मी निकष ठरवले. तर ते निकष असे होते की ज्या पुस्तकांनी मानसशास्त्राच्या क्षेत्राला भरीव योगदान दिलं आहे
किंवा कुठचा प्रवाह चालू केला आहे किंवा कुठची संकल्पना मांडली आहे, अभिनव तंत्र मांडलेलं आहे, तर अशाच पुस्तकांचा समावेश ह्या पुस्तकात करायचा. किंवा ते जे लेखक आहेत त्या लेखकांनी पण मानसशास्त्राचं अधिकृत शिक्षण घेतलं पाहिजे. असं नाही की 2 महिन्याचा कोर्स करून ते मानसशास्त्रज्ञ झाले किंवा काही वेळेला स्वघोषित मानसशास्त्रज्ञ होतात, तसेही नाहीत. तर जे अधिकृत ज्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये काही तपश्चर्या केलेली आहे किंवा त्यांचं प्रभुत्व म्हणजे मानसशास्त्रातलं प्रभुत्व हे अगदी सिद्ध झालेलं आहे, तर असेच घ्यायचे असं मी ठरवलेलं आहे. त्यामुळे त्या पुस्तकं जर तुम्ही लक्षणे 51 बघितली तर ह्या सगळ्या निकषात बसणारी आहेत. आणि मला अजून एक असं डोक्यामध्ये होतं की फक्त पुस्तकांची माहिती द्यावी असं नाही, तर ती जर तुम्ही पुस्तकं वाचलीत तर एक पूर्ण मानसशास्त्राचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो की अगदी सुरुवातीपासून त्याची स्थापना कशी झाली, नंतर त्याच्यात काय काय नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन प्रवाह, काय आक्षेप घेतले गेले हे सुद्धा तू त्याच्यामध्ये दिलं. ते पण त्याच्यामध्ये आहे. तर मी त्याची जी मांडणी केली म्हणजे आता ही जी पुस्तक होती 150 वर्षातली, तर ती निवडताना म्हणजे त्यातलं लक्षणीय मधलं सगळ्यात जुनं पुस्तक 1890 आहे आणि अगदी अलीकडचं पुस्तक हे 2017चं आहे. म्हणजे त्यावेळेला ते लक्षणीय प्रसिद्ध झालं, प्रकाशित झालं. तर इतकी सगळी जी पुस्तकं निवडायची होती तर ते मी तुम्हाला म्हटलं की ते निवडीचे निकष मला म्हणजे ठेवायला लागले. आणि मग मी असा विचार केला की एवढी पुस्तकं आहेत, मग त्याची आपण विभागणी केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये सुद्धा विषयानुसार आपण विभागणी करू शकतो, कारण मानसशास्त्रामध्ये कितीतरी विषय आहेत. मग मी त्याची परत विभागणी केली की आता उदाहरणार्थ त्यातले काही जे पुस्तकं आहेत ती मानसशास्त्रीय प्रयोगांवर आहेत की खूप इंटरेस्टिंग प्रयोग आहेत मानसशास्त्रामध्ये, तर त्याच्यावरची पुस्तकं आहेत. तर काही जी आहेत ती मानसिक समस्यांवर आहेत, तर काही मानसोपचारांवर आहेत किंवा काही मानसिक संकल्पना मानसशास्त्रातल्या संकल्पनांवर आहेत, तर काही उपयोजित आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण त्याचं उपयोजन करू शकतो अशी आहेत. किंवा तुम्ही मगाशी म्हणालात तसे अजून त्याचे प्रकार आहेत. मग हे विषयानुसार प्रकार झाले. पण मानसशास्त्रामध्ये अशीही पुस्तकं आहेत की तिथे लेखनाचे पण वेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ असं नाही आहे की सगळी पुस्तकं माहितीपर आहेत किंवा सगळी पुस्तकं मार्गदर्शनपर आहेत, तर अशी तर पुस्तकं आहेतच त्याच्यात. पण काही ललित पुस्तकं पण आहेत की जी अतिशय चांगली आहेत. उदाहरणार्थ उदाहरणार्थ स्किनरचं आहे वॉल्डन 2, तर ही एक युटोपियन कादंबरी आहे, तर हा पण एक वेगळा लेखन प्रवाह आहे. किंवा एरिक्सनचा आहे गांधीज ट्रुथ म्हणून, तर तो मनोऐतिहासिक प्रवाह आहे. तर असा लेखन प्रवाह पण तुम्हाला वेगळा आपल्याला कळू शकतो की मानसशास्त्रामध्ये हा वेगवेगळे जे प्रवाह आहेत किंवा वेगवेगळे लेखन प्रकार आहेत किंवा काही संशोधनात्मक आहेत, तर अशा प्रकारचे वेगवेगळे लेखन प्रकारसुद्धा आपल्याला समजू शकतात. त्यामुळे त्या पुस्तकांची तशी निवड केली होती. आणि तुम्ही जे विचारलं की त्याच्यावर टीका वगैरे पण जे आहे, तर असं झालं की जेव्हा एखादं पुस्तक जेव्हा मी म्हणजे अर्थातच मी ते इंग्रजीमध्ये वाचत होते आणि ते वाचलं की मी लगेच त्याच्यावर लिहायचे नाहीत. मी त्या पुस्तक जे वाचून झालं की मग त्या पुस्तकाबद्दलची जी माहिती आहे ती गोळा करत होते. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यावर अभ्यासकांनी कुठली मतं नोंदवली आहेत किंवा कुठल्या मानसशास्त्र जर्नलमध्ये तिथे लिहून आलं आहे का, इंटरनेटवर काही आलं का, वाचकांच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत का, किंवा त्या पुस्तकाचे मराठी किंवा हिंदी अनुवाद झालेत का, तर तेही मी वाचून काढले. कारण त्याच्यामागे माझी भूमिका अशी होती की मी ते न करता लिहिलं तर फक्त माझं मत वाचकांना कळेल, तर अजून व्यापक परिप्रेक्षातून ते पुस्तकाची माहिती वाचकांना व्हायला पाहिजे. त्यासाठी मी हे प्रत्येक पुस्तक झाल्यानंतर अशा प्रकारे तो एक्सरसाइज केल्यानंतर मी स्वतंत्रपणे त्या पुस्तकावर लिहिलं आहे. आणि मग जे तुम्ही म्हणालात की त्या पुस्तकाची जी प्रत्येक इंट्रोडक्शन होते, तर त्या पुस्तक सारांशाने कसं आहे, त्या पुस्तकात उल्लेखनीय काय आहे, लेखकाची माहिती आहे किंवा लेखकाच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या घटना आहेत, आणि मग पुस्तकाची ओळख आहे की त्याची म्हणजे बलस्थानं आहेत किंवा त्याच्यावर आक्षेप घेतलेले पण कळले पाहिजेत ना, की आपल्याला त्या पुस्तकाचा वाचकांनी वस्तुनिष्ठ भूमिकेतून विचार करावा, म्हणजे त्यांना सगळ्या भूमिका आल्या पाहिजेत. तर त्यामुळे काही पुस्तकं मला खूप आवडली होती, पण मी तशा प्रकारे न लिहिता त्याचंही वस्तुनिष्ठ भूमिकेतूनच लिहिलं आहे. किंवा काही मला विशेष आवडली नव्हती पण मानसशास्त्रातलं महत्त्व जास्त आहे त्याचं, तेव्हा माझी वैयक्तिक आवड निवड मी बाजूला ठेवून
ते जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ पद्धतीने वाचकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. एक 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 मागं जरासा राहून गेलेला धागा आहे, तो मी जरासा इथं जोडून घेते. तुझ्या ह्या 2 कादंबऱ्या ज्या आहेत, या दोन्ही कादंबऱ्या अमेरिका वगैरे पाश्चात्य जगतात घडतात. आणि अगदी कादंबरी म्हटलं तरी तू तिथलं सगळी वर्णनं तू देतेस की जे आमच्या वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहतात. बरोबर आहे. तू अमेरिकेत वगैरे राहिलीस का कधी, किंवा ही सगळी माहिती तू कशी गोळा केलीस? म्हणजे तुम्ही मी ऑल्बर्ट एलिसबद्दल म्हणताय का? कारण तो माझा अगदी पहिला असा अनुभव होता. बरोबर आहे. तर ते म्हणजे खरं तर मी अमेरिकेला जाऊन आले होते, पण ते फार पूर्वीच जाऊन आले होते आणि तेव्हा मला असं माहिती नव्हतं की मी अशी काही कादंबरी लिहिणार आहे. नाहीतर मग मी त्या दृष्टीने बघितलं असतं तेव्हा, कारण तेव्हा आपण टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा एका वेगळ्या मूडमध्ये असतो. पण असं झालं होतं की जेव्हा मी म्हणजे त्याचं पण एक म्हणजे असा प्रवास झाला की जेव्हा मी असं ठरवलं की मी ऑल्बर्ट एलिस आता मी कादंबरी लिहिणार आहे, तर मला स्वतःला कादंबरी कशी लिहायची हे काहीच माहीत नव्हतं. म्हणजे कादंबरी वाचणं वेगळं आणि ती लिहिणं वेगळं. तर माझ्या जे डोक्यात होतं की तो असा आपण आंतरिक प्रवास बिवास लिहू, तशा प्रकारचा एक ड्राफ्ट मी तयार केला आणि उमाताईंकडे पाठवला होता तेव्हा. आणि उमाताई आणि दादा ते 8 दिवस वाचत होते. आणि मला आता जर आठवलं ना तरी पण हसू येतं की तो कसा ड्राफ्ट होता, की त्या ड्राफ्टला काही रंगरूपच नव्हतं. म्हणजे त्याच्यात काही वातावरण नाही, काही प्रसंग नाही, काहीच नाही. तो आंतरिक प्रवास होता. आता माझ्या डोक्यात पण तेव्हा असं होतं की आपण आंतरिक प्रवास असतो, त्याचा बाह्य जगाशी काही संबंध नाही. तर तसं नसतं. म्हणजे आपला आंतरिक प्रवास हा पोकळीत घडत नसतो, तर इतरांशी संबंध येऊन, बाह्य जगाशी संबंध येऊन त्या ज्या आंतरक्रिया असतात त्याच्यातून तो घडत असतो. तर हे जेव्हा उमाताई आणि दादांनी वाचून जे काही मला फीडबॅक दिलं, किंवा त्यांनी मला उमाताईंनी म्हणजे मला आठवते की तुम्ही पहिल्यांदा मला तो एक जे हे होतं म्हणजे एका ठिकाणी त्यांनी त्याचा संवाद करून दाखवला किंवा त्याचा प्रसंग करून दाखवला. ते म्हणाले ह्याची गोष्ट झाली पाहिजे, ह्याच्यात गोष्ट नाही आहे ना, मग कादंबरी तर फारच पुढची गोष्ट आहे. तर त्याच्यात काही गोष्टच नव्हती. आणि त्यांच्याबरोबर मग परत जे डिस्कशन झालं त्याच्यामध्ये मला खूप इन्साइट्स मिळाले. आणि मला असं लक्षात आलं की कादंबरी ही घडवायला लागते. आपण एका फटक्यामध्ये अगदी स्फूर्तीच्या ह्याच्यामध्ये अशी कादंबरी नाही घडत, मग ती घडवायला पाहिजे. आणि मग ते घडवणं चालू झालं. आणि ती घडवण्यासाठी तुम्हाला बाह्य जगातले उल्लेख हे अपरिहार्य आहेत. तुम्हाला ऐंद्रिय अनुभव जे आहेत ते चाकते झाले पाहिजेत. म्हणजे मी जेव्हा उन्हाचा उल्लेख करते तो अशा प्रकारे केला पाहिजे की तुम्हाला बसल्या जागी ते ऊन जाणवलं पाहिजे. तर हे करणं म्हणजे त्याच्यात प्राण ओतणं आहे. तर हा प्रवास असा झाला की तुम्ही मगाशी म्हणालात की न्यूयॉर्कला वगैरे तेव्हा मी जाऊन नव्हते आले, पण हे मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला कळलं की बाह्य जगातल्या गोष्टींचा खूप जवळचा संबंध आहे आणि तो जोडायलाच पाहिजे मला. पण आता तो जोडणार कसा, कारण ते काय आपल्या देशात घडलेली नाही आहे गोष्ट, तर ती आहे परदेशात घडलेली. आणि तेवढ्यासाठी मी काही न्यूयॉर्कला वगैरे जाणं कठीण होतं. पण असं झालं की मग मी मुख्य त्याचं जे अल्बर्ट एलिसचं कथानक आहे ते न्यूयॉर्कमध्ये घडलेलं आहे. मग मी न्यूयॉर्कची सगळी माहिती जमवायला सुरुवात केली आणि त्याचं म्हणजे पुस्तकं घेतली त्याच्या माहितीची. आणि तिथले म्हणजे आणि तो काळ जो होता तो पण पूर्वीचा, म्हणजे 80-90 वर्षापूर्वीचा काळ. त्यामुळे काही बस नंबर वगैरे तिने जे नोंद केलेले आहेत ते आजचे नाहीत, त्या काळातले. म्हणजे इव्हन असं होतं की त्या काळामध्ये कुठलं खाद्यपदार्थ आहेत किंवा रस्ते कसे, शाळा कसे, थिएटर कसे, किंवा पेहराव कसा आहे, त्यांची सिस्टीम काय होती, अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे त्याची माझी एक वही भरली न्यूयॉर्कची. इवन आपण न्यूयॉर्कचं हवामान म्हणतो, आता आपल्याला मुंबई पुण्याला त्या हवामानाचं म्हणजे लक्षातच येत नाही. तर ते इतकं वेगळं प्रकारचं हवामान आहे. तर त्याचे असे तक्ते मी असे भिंतीवर लावून ठेवले होते की ते सतत बघून बघून ते मी मुरवून घेतलं पाहिजे आतमध्ये माझ्या. आणि त्यामुळे हे उल्लेख आता मी घालायला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये असं होत होतं की आता मला एक लक्षात आलं की आपण आपल्या ह्याच्याबद्दल लिहितो तेव्हा आपला परिसर किंवा संस्कृती इतकी भिनलेली असते की आपण सहज लिहितो. पण आता मला तिकडची फुलं लिहायची आहेत, तर ती मला अशी कुठली तरी फुलं नाही ना मी लिहू शकत. म्हणजे ती त्या महिन्यामध्ये त्या वेळेला असणारी फुलं आहेत. म्हणजे आता मला हे बघायला लागलं की ॲस्टरची फुलं ही जुलैमध्ये असतात, त्याचा रंग निळा जांभळा असतो, तर मी भलताच रंग आणि भलतीच फुलं नाही करू शकत. किंवा समजा चेरी आणि मॅग्नोलियाचा बरं एप्रिलमध्ये येतो, तर मला ते तपशील मला चेक करायला लागतील. त्यामुळे मी इतके बारीक सारीक तपशील मी चेक करत गेले. आणि त्यामुळे
तर तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये असं होत होतं की 2-2 दिवस माझी एकच ओळ लिहून घ्यायची, कारण मला ते कन्फर्मच व्हायचं नाही आणि मग मला पुढे जायला लागायचं. पण तिथे आणि दुसरे दोन्ही कादंबरीत अगदी बारीक सारीक तपशील जो आहे ना, तो सुद्धा मी अगदी पडताळून घेतलेला आहे. म्हणजे खूप माहिती मिळवून तो पडताळून घेतला आहे, कारण नाहीतर मग ते वास्तवाशी होणार नाही. तर तसं केला आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप गमती जमती. मला त्याचा एक दुष्परिणाम असा झालेला आहे की ही तुझ्या अनुवादित पुस्तकं वाटायला लागलेली आहे. नाही बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये अशा गमती जमती पण अशा खूप झाल्या की मला अनेक गोष्टी कळल्या. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला असं जे वाटतं की अमेरिका असा पुढारलेला देश म्हणजे आहे, म्हणजे आपण म्हणतोच अर्थात, पण मला असं कळलं तिथे 1930पर्यंत म्हणजे सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कसारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मुलींना प्रवेश नव्हता. म्हणजे हे आपल्याला जेव्हा समजतं, आता हे जर कळलं तर मी एलिसच्या याच्यामध्ये त्याच्या कॉलेजमध्ये मुली नाही दाखवू शकत. म्हणजे असे जे तपशील होते. किंवा अजून पण काही गमती झाल्या की आता उदाहरणार्थ मला असा उल्लेख मिळाला होता की एलिस हे फ्रँक मेरीवेल किंवा होरॅशिओ अल्गरच्या गोष्टी वाचायचे. तर हे वाचून हे बघून मला काय वाटलं की हे लेखक दिसत आहेत की त्यांच्या आपण गोष्टी वाचायचो. मी जेव्हा खोलात शिरले तेव्हा मला असं कळलं की हे लेखक नसून ही काल्पनिक पात्र आहेत. म्हणजे आपण फास्टर फेणेलाच लेखक समजा म्हटल्यासारखं आहे, म्हणजे भारा भागवताना बाजूला सारू. तर अशा काही काही गमती मला म्हणजे आढळल्या. किंवा असं पण अजून एक उल्लेख मला आढळला तो म्हणजे एलिस यांचं मूळ नाव हे एलिस नसून ग्रूट्स आहे. तर आता ह्याचं पण पार्श्वभूमी मला अशी समजली की त्यावेळेला न्यूयॉर्कमध्ये खूप भरभराट होत होती. म्हणजे आर्थिकदृष्ट्या किंवा उद्योगधंद्यांमध्ये भरभराट होती. त्यावेळेला तिकडच्या म्हणजे सरकारने खूप धोरणं बदललेली, त्यामुळे खूप स्थलांतरित येत होते तिथे. तर त्याच्यामध्ये स्थलांतरित ज्यू होते आणि त्याच्यामध्ये हे एलिसचे वडील म्हणजे एलिसचे फॅमिली हे स्थलांतरित ज्यू आहेत आणि त्यांचं नाव मूळ ग्रूटस होतं, पण ते कळू नये म्हणून त्यांनी एलिस हे धारण केलं. आता हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा अनेक संदर्भ कळतात की असे संदर्भ असे कळतात की असं त्यांना का बदलायला लागलं असेल. कारण ह्याचा अर्थ असा होता की स्थानिकांचा जो स्थलांतरित ज्यूबद्दलचा एक पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन होता. याचा अर्थ म्हणजे त्यांना तो सहन म्हणजे लागत असेल म्हणून त्यांनी बदललं असेल. आता परत ह्याचा संबंध एलिसच्या पर्सनॅलिटीशी आहे की पहिल्यापासून बंडखोर वृत्ती का होती. तर हा जो तुम्हाला जेव्हा असं शोधता तेव्हा आपल्याला कळतं. कारण जेव्हा तुम्हाला अशा पूर्वग्रहांची सामना करायला लागतो तेव्हा तुम्ही बंडखोर होता. सगळंच जर नीट मिळत गेलं तर कशाला आपण बंडखोर होऊ. तर असे काही मला संदर्भ त्याच्यामध्ये मिळत गेले. आणि इवन अजून पण एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ते म्हणजे एलिस यांनी एक लेख म्हणजे काही लेख लिहिलेले आहेत की ते आहेत गुन्हेगारांच्या मानसिकतेवर. आणि त्यांनी खूप चांगलं असे लेख लिहिलेले आहेत. आणि सुरुवातीला मला म्हणजे असं वाटलं की असं म्हणजे एलिसने गुन्हेगारांवर का लिहिलं असेल. तर मला असं वाटलं की त्यांची काय असामान्य बुद्धिमत्ता आहे, ते कुठल्याही विषयावर लिहू शकतात. तर असं एक पहिलं मला निष्कर्ष होता. पण तरीसुद्धा मला असं वाटलं की असं कसं लिहू शकतील ते. म्हणून मी अजून जेव्हा शोधत गेले तेव्हा मला असं लक्षात आलं की तिथे कसा उल्लेख होता की ते स्टेट्स डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये कामाला होते. आता ह्या नावावरून आपल्याला काय वाटतं की हे एक असं सेंटर असेल की जिथे असेसमेंट केली जात असेल. तर हे एका तुरुंगाचं नाव आहे. आता हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला तो संदर्भ लागतो, पण हे तुरुंगाचं नाव आहे हे आपल्याला समजणारच नाही ना. त्यामुळे आणि कुठेही त्यांच्यामध्ये उल्लेख नाही आहे. जी माहिती आहे एलिसची, इवन एलिसच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये पण की हा तुरुंग आहे असं कुठेही उल्लेख नाही. पण हे जेव्हा तुम्ही शोधता तेव्हा तुम्हाला की त्यांची एक संगती लागत जाते, व्यक्तिमत्वाची संगती लागत जाते, एक समान सूत्र तुम्हाला शोधता येतं. आणि म्हणजे मला असं वाटतंय की त्यामुळे एलिसचं चरित्र ज्यांनी वाचलं असेल ते पाश्चात्य लोकांच्या पेक्षा आम्ही मराठी लोक फार नशीबवान आहोत. आम्हाला एवढा सगळा तो अभ्यास करूनच पुस्तक आमच्या हातात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून पण एक मला गंमत आठवते की म्हणजे अगदी आपण साधी गोष्ट म्हणतो की आपण त्या पात्रांना नावं द्यायची. तर असं झालं होतं की तिथे जी मुख्य व्यक्तिरेखा होत्या त्याच्या भोवती मी काही
दुय्यम व्यक्तिरेखा पण तयार केल्या होत्या. आता त्यांना मला नावं द्यायची होती. आता नावं परत त्या काळातली द्यायची, मग ती परत मला शोधत होते. कारण आपण कसं त्या त्या काळातली नावं असतात बघा, की आता आपण जर 50 वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर साधारण एक मुलांची नावं काहीतरी सुरेश रमेश अशी असायची, नाहीतर मुलींची आशा उषा. तर त्या काळात काही ऐश्वर्या आणि अनुष्का अशी नावं नसायची, त्यामुळे ती तुम्हाला बघायला लागली. तर तसं झालं की मी ती नावं शोधली. मग अशी काही विल्यम किंवा नेल्सन, मार्टिन, आणि मग मला लक्षात आलं, रे ही नावं नाही, आडनावं पण ही आहेत. म्हणजे नावं आणि आडनावामध्ये इतका गोंधळ व्हायला लागला की असं वाटलं आपल्याकडे किती आपल्याला तुटपुंजी म्हणजे माहिती आहे. मग शेवटी मी 50 नावं त्या काळातली आणि 50 आडनावं अशी एक यादी तयार केली आणि एकेका व्यक्तिरेखेला एक नाव, एक आडनाव, एक असं देत गेले. आणि मला असं लक्षात आलं की ही सगळी 50 संपली तेव्हा. म्हणजे एवढ्या मी वेगळ्या दुय्यम व्यक्तिरेखा तिथे वापरल्या आहेत हे पण मला लक्षात आलं त्याच्यामुळे. नंतर आता आपल्याकडे वेळ किती आहे मला अंदाज नाही. बरं, हां. तर मग नाही आता म्हणजे तू काही हे ज्याला सदर लेखन म्हणतात, तर त्याच्यात एक काय कुठलं सायक्रोस्कोप ते पुस्तक तर आहेच आहे. पण त्यापेक्षाही मला आत्ता तुझं जे विवेक बिंदू चाललेला आहे, वळणबिंदू, हां, वळणबिंदू, तर त्या वळणबिंदूविषयी आणि त्याच्या लोकांच्या, मला सुद्धा असं काही जणांचं वाटतं की मला सुद्धा असं काही जणांनी म्हटलं की ह्या अंजली जोशी असं का लिहित आहेत. तर तू जे फॉर्म घेतलेला आहेस त्याच्यामध्ये, त्यामुळे जे काही गोंधळ उडत आहेत, तर त्या संदर्भात तुला जे काही अनुभव येत आहेत त्याच्याविषयी सांग ना जरा. बरं, वळणबिंदू मी आधी सायक्रोस्कोपी लेखमाला लिहित होते चतुरंगामध्ये, आणि आता वळणबिंदू ही लेखमाला लिहिते. तर असं झालं की मला चतुरंगाच्या संपादक आहेत त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला की आपण एक तरुण मुलं मुली जी आहेत त्यांच्या मानसिकतेवर आपण लिहिण्याचा प्रस्ताव आला. की बऱ्याच वेळेला असं होतं की बऱ्याच वेळेला पालकांवर लिहिलं जातं, पालकांच्या मानसिकतेवर लिहिलं जातं, पालकांचे प्रश्न अनेक वेळेला मांडले जातात, पण मुलांच्या मानसिकतेतून म्हणजे तरुण मुलामुलींच्या मानसिकतेतून लिहिलं जात नाही. तर त्यामुळे तशा प्रकारची लेखमाला लिहायची असं ठरवलं. आता परत मी म्हणजे मगाशी म्हटलं तसं की एक असा पर्याय आहे की आपण परत रूढ पद्धतीने जायचं की लेख मग चिकित्सा मग हे करणं. तर मी असं ठरवलं की आपण एक वेगळा फॉर्म तिथे घ्यायला पाहिजे. तर आता जर का तुम्ही वळणबिंदू वाचत असाल तर तिथे तुम्हाला असं लक्षात येईल, तर हा फॉर्म मी जो निवडला आहे तिथे प्रत्येक वेळेला एक म्हणजे तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारं एक पात्र येतं आणि ते स्वतःच्या सगळ्या जे काही त्यांचं मनोगत आहे ते तिथे व्यक्त करतं. तर हे वरवर तुम्हाला वाटेल अरे ही गोष्ट आहे, ही कथा आहे, पण ते खरं तर एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. तर ते मानसशास्त्रीय तंत्र काय आहे, तर ते परत मी म्हटलं तसं की इमोटिव्ह तंत्र आहे. की आता उदाहरणार्थ जेव्हा आमच्याकडे म्हणजे समुपदेशकाकडे जेव्हा समस्याग्रस्त व्यक्ती येते आणि ती सांगते की या व्यक्तीबद्दल आम्हाला या गोष्टींबद्दल आम्हाला तणाव आहे, तर समुपदेशक काय करतात, तर नेहमीचं उपदेश किंवा सल्ले न देता ज्या व्यक्तींबरोबर तणाव आहे त्या व्यक्तीची भूमिका करून दाखवतात, त्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते सगळं बाहेर काढतात. तर बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा तुम्हाला समजतं की दुसऱ्या व्यक्तीची बाजू काय आहे, ती बाजू समजून घेणं हेच तुमच्या समस्येचं उत्तर असतं. तुम्हाला अजून वेगळं सांगायला नाही लागत की हे करा ते करा, कारण अनेकदा आपल्याला ती बाजू माहिती नसते आणि ती बाजू माहीत झाली तर आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये जे फॉर्म वापरलेला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ते पात्र येतात आणि ते सांगतात, तर त्याच्यातून ज्या तुम्हाला अंतर्दृष्टी मिळतील त्या अंतर्दृष्टीचा वापर करून तुमच्या पाल्याबरोबरचे जे संबंध जर विस्कळीत झाले असतील तर ते तुम्ही सुधारा, हा त्याच्यातून संदेश दिलेला आहे. त्यामुळे हा वेगळ्या प्रकारचा फॉर्म तिथे वापरलेला आहे. आणि मी म्हटलं तसं की ते तंत्र आहे, म्हणजे त्याच्यातून तुम्ही अंतर्दृष्टी घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला काय असतं, सगळ्यांना असं एक सवय असते सगळ्यांना की सगळ्यांना रेडीमेड पाहिजे, तुम्ही रेडीमेड सल्ला द्या, रेडीमेड तंत्र सांगा. तर मला तसं न सांगता की तुम्ही म्हणजे पालकांनी पण म्हणजे थोडं ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून तुम्ही स्वतः आपल्याला शोधायचं आहे. कुणाचं रेडीमेड तंत्र सगळ्यांना नाही उपयोगी पडत.
तर त्याच्यातून तुम्ही अंतर्दृष्टी घ्या, जे तुम्हाला लागू पडेल ते तुम्ही वापरा स्वतःच्या मुलांबरोबर, ज्यांच्याबरोबर विस्कळीत संबंध झालेले आहेत ते. तर असा उद्देश त्याच्यामध्ये आहे ती लेखमाला लिहिण्यामध्ये. ते खूप चांगल्या प्रकारे वाचली जाते आहे ती, आणि फार वेगळा अभिनव तो प्रयत्न आहे. काही जणांना तो दृष्टिकोनच न कळल्यामुळे जरा गोंधळ काही जणांचे होतात, पण त्यांना हा दृष्टिकोन नाही, काही म्हणजे मला त्याच्याबद्दल खूप चांगले प्रतिसाद येतात, पण म्हणजे असे एक वेगळे प्रतिसाद येतात. म्हणजे काही जणांना जी कॅरेक्टर मांडली आहेत ना ती मीच आहे असं वाटतं. आता म्हणजे जेव्हा वर संशोधन होतं तेव्हा मला काही जणांनी शुभेच्छा दिल्या की तुम्हाला चांगला वर मिळू दे वगैरे किंवा तर, आणि हे एकाच नाही, अशा अनेकांचं असं झालंय. किंवा आता सिंगल बाय चॉईस आहेत तर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही कसं एकट्या राहताय किंवा असं. म्हणजे अनेकांना असं वाटतं की ती मी माझी कहाणी मांडते, तर ती माझी नाहीये, ते प्रतिनिधित्व करणार आहे. तर हे मला फक्त सांगायला लागतं त्यांना. आता आपण तुझं जे अगदी अलीकडे आलेलं पुस्तक आहे गुरु विवेकी भला, तर या पुस्तकाकडे येऊया. तर त्या पुस्तकाचं म्हणजे आता कसं वर्णन करावं हे मला काय कळत नाही आहे, कारण ते गुरुविषयी शिष्याने लिहिलेलं पुस्तक आहे की गुरु शिष्य नात्याचा एक शोध आहे की काय आहे की आणि हे तुझ्या गुरूंच्या विषयी जरी लिहिलेलं असलं तरी हे कुठल्याही गुरु आणि शिष्याला लागू पडणार आहे ते सगळं आहे. तर ते पुस्तक तू का लिहिलंस आणि कसं लिहिलंस, आणि ते लिहिताना तुझा रोल काय होता? म्हणजे शिष्या एवढाच तुझा रोल होता की तो उलगडत गेलेला आहे नातं, त्याविषयी जरासं सांग. बरं, आधी सुरुवातीला मी फक्त सांगते की माझे गुरु किमो फडके यांची अगदी थोडक्यात माहिती सांगते, कारण मग तुम्हाला तो रेफरन्स लागेल. की भारतीय मानसशास्त्रामध्ये ज्यांनी काही अमूल्य काम केलेलं आहे त्याच्यामध्ये फडके सरांचं नाव हे खूप अग्रक्रमाने घ्यायला लागेल. की जवळजवळ 50-60 वर्षांपूर्वी जेव्हा REBT हा शब्दही कुणी इथे ऐकलेला नव्हता भारतामध्ये, तेव्हा सरांनी पहिली REBTची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य REBTच्या प्रसारासाठी वाहून घेतलं. त्यासाठी पुस्तकं लिहिली, जनजागृती केली, व्याख्यानं, कार्यशाळा घेतल्या आणि त्यांचा अल्बर्ट एलिस यांच्याशी पत्रसंवाद होता. तर 1967 त्यांनी पहिलं पत्र लिहिलं आणि जवळजवळ 40 वर्ष तो पत्रसंवाद चालू होता. तर त्यांनी म्हणजे त्या पत्रसंवादाचे म्हणजे जो पत्रसंवाद आहे पूर्ण तो 1351 पानांचा आणि 4 खंडात आहे. तर एलिस यांच्या मृत्यूनंतर तो कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या आर्काइव्हमध्ये ठेवलेला आहे. तर सरांनी REBTच्या सैद्धांतिक विकासामध्ये पण भर घातली आणि त्यांनी भारतीय मानसिकतेला अनुरूप अशी काही तंत्र त्यांनी शोधून काढली आणि त्या काळचे ते फेलो आणि सुपरवायझर अशा दोन्ही नैपुण्यदर्शक अर्हता मिळवणारे ते एकमेव भारतीय मानसशास्त्रज्ञ होते. तर असे हे गुरु मला म्हणजे लाभले ह्याचा मला खूप आनंद आहे आणि ते माझं भाग्य आहे असं मी समजते. तर गुरु विवेकी भला लिहिताना असं होतं की गुरु शिष्य हा जो आमच्या नात्याचा जो प्रवास झाला आहे तो मला उलगडून दाखवायचा होता. आणि तो प्रवास मला लक्षात आलं की तो एकरेषीय प्रवास नाही आहे, तर तो मला म्हणजे असं होतं की सरांना समजून घेण्याचा प्रवास होता, तो मला स्वतःला समजून घेण्याचा प्रवास होता आणि तो गुरु शिष्य नात्याला पण समजून घेण्याचा प्रवास होता. तर मला असं वाटलं की तो आमचा प्रवास 20 वर्षांचा आहे आणि ह्या प्रवासाने मला खूप समृद्ध केलं, खूप संपन्न केलं आणि जी समृद्धी मी अनुभवली ती पण वाचकांना पण त्या समृद्धीचा आनंद द्यावा या हेतूने ते पुस्तक मी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जे व्यक्तिदर्शन म्हणालात तर सरांचं व्यक्तिदर्शन होतं, परंतु ते कॉन्टेक्स्च्युअल आहे, म्हणजे मुख्य गुरु शिष्य नात्याचा प्रवास आहे आणि सरांचं व्यक्तिमत्व हे मुलखा वेगळं किंवा असंकेतिक होतं. तर मला एक अशी मानसशास्त्रज्ञ म्हणून एक क्युरिओसिटी होती की अशा व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी होते, त्यांचे पैलू काय असतात, त्यांचे गुणविशेष काय असतात. त्यामुळे आमच्या या प्रवासाच्या प्रत्येक बिंदूवर मी थपकत होते आणि त्या सगळ्याचा मानसशास्त्रीय अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तोही अन्वयार्थ त्या पुस्तकात आलेला आहे. म्हणजे हा जो नात्याचा प्रवास आहे तो अन्वयार्थ आणि तो प्रवास असं सगळ्याचं ते मिश्रण आहे. फार अप्रतिम पुस्तक आहे ते, म्हणजे जरूर कोणी वाचलं नसेल तर जरूर वाचा, तुम्हाला पश्चाताप अजिबात होणार नाही. म्हणजे अगदी ज्याला एक म्हणजे
अलंकारिले कवणे कवणा असं जे म्हणतात ना, त्या पद्धतीचं ते पुस्तक आहे. म्हणजे ते वाचून झाल्यावर आपण गुरुविषयी काय क्या बात आहे म्हणायचं की शिष्यविषयी म्हणायचं, की त्या सगळ्या उलगडले पण जे आहे ते म्हणजे पुस्तक असं म्हणून आपण बघायला गेलं तर ते फार एक समृद्ध अनुभव आहे. मला वाटतं की आपण आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे. नाही, मी 1-2 प्रश्न, वेळ आहे का प्रेक्षकांना? हां, पण हे विचारताना कुणीही वैयक्तिक काही विचारू नये. आपण आज अंजलीला लेखिका म्हणून शोधतो आहोत. मी स्वतः पण शोधती आहे त्या पद्धतीने, कारण मला ती एक मुलगी म्हणून माहिती आहे, लेखिका म्हणून मी आज तुमच्याबरोबर शोध घेते आहे. त्यामुळे तुमचे पण प्रश्न त्याच पद्धतीचे असू देत, वैयक्तिक नको. कुणाचे असतील तर विचार. आमच्यापैकी एकाच जी एखादी घटना घडते त्यावेळेला तुम्ही कुठल्या परिप्रेक्ष्यातून पाहता? आणि दुसरं असं, अस्तित्ववादी समीक्षण म्हणजे काय? ओके, घटना घडते. आता जर REBTच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या घटनेपेक्षा जेव्हा तुम्ही अस्वस्थ होता तेव्हाच REBTचा आपण वापर करू शकतो. नुसती घटना घडते अशा असंख्य घटना घडत असतात. पण जेव्हा मी अस्वस्थ होते आणि जेव्हा मी म्हणते की घटनेमुळे मी अस्वस्थ होते आहे, तेव्हा आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे बघायला लागेल. कारण ती घटना या माझ्या अस्वस्थतेचं कारण नाही आहे. तर त्यावेळेला ते कारण काय आहे ते आपल्याला शोधायला लागेल. हे पहिलं तुमच्या ह्याला म्हटलं. आता अस्तित्ववादी जी संकल्पना आहे ती एक फिलॉसॉफिकल संकल्पना आहे. आता त्याचं आपण वेळेअभावी खूप जास्त आपण सांगू शकणार नाही आहोत. तर म्हणजे अनेक फिलॉसॉफर किंवा अनेक मानसशास्त्रज्ञ ह्यांनी एकत्र येऊन ती म्हणजे पुढे आणलेली अशी एक संकल्पना आहे की अस्तित्ववादी म्हणजे काय, तर मूलभूत आपल्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न आपल्याला येतात की आपल्याला सगळ्यांनाच असं कुठल्या ना कुठल्या काळामध्ये असं वाटतं. आणि विशेषतः ज्यांना सखोलतेची तहान असते त्यांना आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे अनेक असे डीप किंवा खोल असे प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधत जाते व्यक्ती. तर जी अस्तित्ववादी म्हणजे अस्तित्ववादी हे तत्त्वज्ञान आहे. तुम्ही समीक्षा जी म्हणता आहात तर ती समीक्षा या तत्त्वज्ञानाच्या संकल्पना ज्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ जीवनात असणारी पोकळी किंवा बिंग म्हणजे काय, अशा सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्यांच्या आधारे त्या विशिष्ट साहित्यकृतीचं विश्लेषण करणं म्हणजे अस्तित्ववादी समीक्षा. तुमच्या 6पैकी 4 पुस्तकांची पारायणं झालेली आहेत, दोघांकडनंही. ओके, सर्वप्रथम अभिनंदन. एक थोडा प्रश्न असा होता की बुद्ध जो आपला झाला त्यांनी पण अत्तदेव भव आणि REBT. सो ॲज अ ऑथर कुड यू कनेक्ट बुद्धिझम ॲज अ अत्तदेव भव अँड अल्बर्ट एलिस ॲज अ REBT? दॅट्स पार्ट 1. अँड आय वुड लव टू नो द वर्कशॉप REBT इन केस यू आर कंडक्टिंग. आय वुड लाईक टू अटेंड. ऑल राईट. परत हा प्रश्न तुम्ही जो म्हटलाय तो खूप व्यापक आहे, पण मी असं सांगेन की तुम्ही अल्बर्ट एलिस विचारदर्शन वाचा. त्याच्यावर एक पूर्ण सेक्शन आहे की बुद्धिझम आणि REBTमध्ये काय फरक आहे आणि काय साम्य आहे. आणि इवन शेवटच्या काळामध्ये अल्बर्ट एलिस बुद्धिझमचा अभ्यास करत होते आणि काही जे झेन बुद्धिस्ट होते त्यांच्याशी त्यांचा संपर्क होता, दलाई लामांशी संपर्क होता आणि त्यातल्या अनेक संकल्पना REBTमध्ये आपल्याला खूप त्यांच्यामध्ये साधर्म्य दिसून येतं. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये पण काही थोडाफार फरक आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ डिटॅचमेंट जे आहे त्याच्यामध्ये एलिसनी वेगळ्या प्रकारची एक संकल्पना मांडलेली आहे की हेल्दी डिटॅचमेंट अशा प्रकारची संकल्पना मांडली आहे. तर मी असं सांगेन की ते तुम्ही जर का तुम्ही अल्बर्ट एलिस विचारदर्शन वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते नक्की तुम्हाला म्हणजे त्याचा पूर्ण विस्ताराने तुम्हाला समजेल. आणि तुम्ही जे वर्कशॉपमध्ये म्हटलेलं आहे तर मी प्रत्यक्ष वर्कशॉप घेते, परंतु तुम्हाला आत्ता ते वर्कशॉप ऑनलाईन पण आहेत. म्हणजे siklo.com वर मराठी आणि इंग्रजी असं REBTचे वर्कशॉप आहेत, तर ते तुम्ही अटेंड करू शकता. तिथे त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता आणि ते कधी तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते करू शकता. ते ऑनलाईन उपलब्ध आहे. थँक्यू. मी सतीश पेंढारकर. नमस्कार. सर्वसामान्य माणसांचा दिवस 24 तासाचा असतो. हे पर्सनल असं ते विचारतोय, तुमचा किती तासाचा दिवस आहे?
मनातलं बोललो ना. आता तो सगळ्यांना जो नियम आहे तो आहे. पण मी असं सांगेन की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच म्हणजे आता मी कसं सांगू तेच कळत नाही आहे की तुमच्या 24 तासाच्या प्रश्नाचं कसं उत्तर देऊ. मी एवढंच सांगेन की मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना इकडे मल्टीटास्किंग करायला लागतं. म्हणजे त्याला काही इलाजच नाही आहे. सगळेच जण आपण मल्टीटास्किंग करतो. पण एक लक्षात घ्या की मल्टीटास्किंग म्हणजे असं नाही की एका वेळेला अनेक कामं करणं. तर मल्टीटास्किंग याचा अर्थ की एका कामातून लगेच बाहेर येऊन दुसऱ्या कामात शिरणं म्हणजे मल्टीटास्किंग. आणि फिजिकली शिरणं नव्हे तर मानसिकदृष्ट्या तुम्ही स्विच ऑफ झाला पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये यायला पाहिजे. एकातून बंद होऊन दुसऱ्यात गेलं पाहिजे. ते क्विक झालं पाहिजे. आणि असं जर तुम्ही केलं ना तर म्हणजे माझ्या अनुभवातून सांगते की तुम्हाला खूप वेळ मिळू शकतो. म्हणजे सगळ्यांनाच 24 तास असतात पण ज्या आपण अशा किती मधल्या गॅप्स असतात बघा. आपल्याला 2 कामांमध्ये खूप गॅप्स असतात पण त्याचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे मला असं वाटलं मी जेव्हा विचार करत गेले तेव्हा असं लक्षात आलं की ह्या मोकळ्या जागांचा खूप आपण वापर करू शकतो. कारण आपण एरवी त्या खूपच म्हणजे वाया घालवतो. तर त्या मोकळ्या जागांचा जर आपण वापर केला खूप चांगल्या पद्धतीने आपण जर वापर केला तर आपण खूप चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी हाताळू शकतो. पण ते शिकायला लागतं की तुम्ही कसं बाहेर यायचं आणि पुढे जायचं. आणि मी असं म्हणेन की आरईबीटीचा मला खूप उपयोग झाला कारण त्यामुळे अनावश्यक भावनांचा निचरा करायला आपण शिकतो. बऱ्याच वेळेला एकातून दुसऱ्यामध्ये जाताना ती मानसिकता आपली होत नाही कारण आपल्याला अनेक बाकीचे विचार घोळत असतात. तर ते तुम्हाला आरईबीटी शिकवतं आणि त्याचा मला खूप उपयोग झाला असं मला वाटतं. आणि तसं जर झालं तर आपण आपल्या विचारांना शिस्त लावू शकतो. आपल्या विचारांना आपल्या शिस्त जर नसेल म्हणजे आपण हे ठरवू शकतो की मी कुठल्या वेळेला काय विचार करणार आहे. तर तुम्ही असं ठरवू शकता की मी ह्या वेळेला हा विचार करणार आहे. म्हणजे मला स्वतःला याचा खूप उपयोग झाला आहे की मी समजा आता मी माझ्या कामाच्या ठिकाणी जात असेल तर मी हे असं ठरवते की इथून इथपर्यंत मी समजा लिहिते त्याचा मी विचार करणार आहे किंवा त्याच्या पुढे मी अमुक विचार करणार आहे. हे आपण जर सवय लावली तर ती जर शिस्त लावली तर आपण तसं करू शकतो. आणि इथे मला एका मानसशास्त्राचा मला उद्गार सांगायचे आहेत की ते असं म्हणाले की आपण नेहमी मी दुसऱ्यांशी काय बोलेन ह्याच्या स्ट्रॅटेजी करतो आणि ह्याचे प्लॅन करतो पण आपण स्वतःशी काय बोलणार ह्याचा प्लॅन कधीच नाही करत. तर तो आपण करायला पाहिजे. आणि तो जर आपण केला तर आपल्याला खूप गोष्टी मिळू शकतील. खूप जागा आपल्याला मिळू शकतील की जिथे आपण त्या खूप चांगल्या आणि कन्स्ट्रक्टिव्हली आपण वापरू शकतो. आणि त्यामुळे दिवसाचे 24 तास पण आपण खूप चांगल्या प्रकारे ते घालवू शकतो. आता शेवटचा आता मी वेळेचं पण आपण जरा बंधन पाळूया. मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि मला वाटतं त्याच्यानंतर मी काही बोलणार नाही आहे. तिथे जी ते बोलेल तेच आपण डोक्यात घेऊन जाऊया. हे जे आहे ना पुस्तक गुरु विवेकी भला तर त्याच्यामध्ये तिने असं दिलेलं आहे की सर सिनियर होत गेले. ज्या आरईबीटीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं संपूर्ण आयुष्य त्याच्यात घातलं. तुमच्यासारखे शिष्य तयार केले तुझ्यासारखे अनेक शिष्य तयार केले आणि शेवटच्या एका टप्प्याला ते असं म्हणाले की माझा रस्ता चुकला की काय कोण जाणे. हा मला प्रश्न सगळ्यांच्यासाठी विचारायचा आहे की हे बऱ्याच वेळेला घडतं. आपण एक काहीतरी घेऊन पुढे जातो आणि कुठल्या तरी शेवटच्या टप्प्याला कळालं समजा की माझं आत्तापर्यंत सगळं हे झालं. तर हा जो प्रसंग आहे हे मी तुला मी स्पष्टपणे का विचारते आहे कारण तू हा प्रसंग तुझ्या पुस्तकात लिहिलेला आहेस. तर मला सांग की एक व्यक्ती म्हणून तू या प्रसंगाकडे कसं आपण बघायचं असतंय आणि तू एक काउन्सिलर म्हणजे तू एक समुपदेशक आहेस. तर तू या विषयावर मी आता ज्या वयाच्या टप्प्यावर मला हा विषय महत्त्वाचा वाटतो तर त्या विषयाचं तू उत्तर दे आणि त्याच्यानंतर आपण थांबणार. जे सर ज्या प्रवासातून गेले किंवा सरांचा जो एक टप्पा होता तर त्याचा मी खूप मानसिक अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे की अनेक तिथे मी सांगितलेलं आहे की उदाहरणार्थ उतारवयात येणारं नैराश्य किंवा अस्तित्ववादी जे हे होतं किंवा अतिवास्तववादी
विचारसरणी वगैरे अशी अनेक कारणं मी तिथे दिली आहेत. परंतु मला जो तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की सर्वसामान्यांना असं एका कुठल्या टप्प्यावर असं वाटू शकतं, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की जे आपण असं टाळू शकतो. आणि अनेकदा असं होतं की उतारावयात जेव्हा असं नैराश्य येतं तेव्हा ते अजून जास्त टोकदार असतं. कारण आपल्याला आता समजा आपला रस्ता चुकला पण तो आता बदलायला आपल्या हातात अवधी नसतो आणि त्यामुळे ते अजून आपल्याला जास्त टोचू शकतं. तर मी असं म्हणेन की त्याच्यासाठी आपण पहिल्यापासून आपला जो आनंद आहे तर त्या आनंदाचा एकच एक स्रोत नाही आहे, तर तो आनंदाचे अनेक स्रोत असतात. त्याचा आपण पहिल्यापासून शोध घेतला पाहिजे आणि तो सतत जागता ठेवला पाहिजे. आणि तसं जर केलं नाही तर आपणच आपल्याला आक्रसून घेतो. तर आपल्याला प्रत्येक टप्प्यावर आपण स्वतःला एक्सपांड करत राहिलं पाहिजे. कारण असे अनेक स्रोत प्रत्येक ठिकाणी असतात, प्रत्येक बिंदूवर असतात, फक्त आपण ते बघत नाही. तर हे खूप मला महत्त्वाची अशी गोष्ट वाटते. आणि तसं जर झालं म्हणजे तसं जर आपण एकमेव स्रोत ठेवला तर त्या स्रोताचं जर काही झालं तर आपण कोलमडून पडू शकतो. तर दुसरेच स्रोत आपल्याला असतील आणि असे असतात, खूप असतात, फक्त आपण लक्ष देऊन बघितले पाहिजेत. तर हा एक मुद्दा मला म्हणायचा आहे. आणि दुसरा मुद्दा मला असं म्हणायचा आहे की आशावाद, म्हणजे ज्याला ऑप्टिमिझम आपण म्हणतो, तर हा आशावाद आपण खूप प्रखर आणि जागता ठेवला पाहिजे. कारण अनेक संशोधनामध्ये किंवा मानसशास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही आशावादी असाल तर ते आपल्या मानसिक आरोग्याला खूप उपकारक असतं, म्हणजे खूप चांगलं आपलं मानसिक आरोग्य राहू शकतं. आणि त्याच्यामुळे पहिल्यापासून आपण त्याची जोपासना केली पाहिजे. ह्या आशावादाची जोपासना जर आपण पहिल्यापासून केली तर आपल्याला अशा प्रकारचं नैराश्य पुढच्या वयात येणारं हे आपण थोड्याफार प्रमाणात आपण टाळू शकतो. आपल्याला साधारण असं वाटत असतं की आशावाद म्हणजे आपला कल असतो आशावादाकडे किंवा निराशावादाकडे. तर असा जरी कल असला तरी आशावाद आपण शिकू शकतो. म्हणजे त्याला लर्न्ड ऑप्टिमिझम असं म्हटलं जातं. तर तो तुम्ही शिकू शकता आणि तो आपण सक्रियतेने सगळ्यांनी शिकला पाहिजे. आणि तो जर आपण शिकत गेलो तर आपल्याला अनेक गोष्टी त्याच्यामधून दिसू शकतात. जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये नैराश्य आलं असेल तर आपण वेगळ्या पद्धतीने ते करू शकतो. आपण ते अनेक वेळेला कन्स्ट्रक्टिव्हली ती गोष्ट आपण करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आशावाद म्हणजे ऑप्टिमिझम तुम्ही खूप स्ट्रॉंग ठेवला पाहिजे पहिल्यापासून. आणि दुसरं म्हणजे तुम्ही वेगवेगळे स्रोत ठेवले पाहिजेत. म्हणजे आपण एक्सपांड करायला पाहिजे स्वतःला, फक्त एका स्रोतावर अवलंबून राहण्याऐवजी. तर ह्या 2 गोष्टी मला असं वाटतं की ते आपल्याला तारून नेतील पुढे. धन्यवाद उमाताई आणि डॉक्टर अंजली जोशी. आज त्या खास आपल्याशी संवाद साधण्यासाठी मुंबईहून इथं आल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि उमाताईंनी त्यांना खूप छान बोलतं केलं. आपल्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न त्यांना विचारलेले आहेत. शब्दप्रकाशनचे येशू पाटील यांचंही खूप सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलं. आणि आपण सर्व रसिक वाचक आपल्या सर्वांचे आभार. बाहेर डॉक्टर अंजली जोशी आणि उमा कुलकर्णी यांची पुस्तकं 20% सवलतीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्या पुस्तकांवर सह्याही करणार आहेत.